आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांचे. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण येथे आलेलं आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? काय आहे हा प्राणा? काय आहे ही प्राणशक्ती? आणि ही ऊर्जा म्हणजे काय? आतापर्यंत अनेक लोकांनी अनेक व्हिडिओज पाहिले आहेत आणि वारंवार समोर येत आहेत व्हिडिओ. रेकी, ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा आहे ना, काय आकाशीय ऊर्जा. आपण अनेकांनी अनेक प्रश्न शब्द ऐकले आहेत, पण मॅम मला ना काय आहे ही ऊर्जा हे खरोखर जाणून घ्यायचं आहे. असं काहीतरी असते का दिव्य ऊर्जा? मग ही दिव्य ऊर्जा काय आहे? ही ऊर्जा म्हणजे काय? ही ऊर्जा कशी असते? कशी अनुभवायची असते? आणि या ऊर्जेसह जुडल्याने खरंच फायदे होतात काय? आणि होतात काय तर काय फायदे होतात? आणि जर खरोखर फायदा करून घ्यायचा असेल आणि ऊर्जेसोबत जोडायचं असेल तर मी काय करावं? असे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. तर नक्कीच हे प्रश्न आहेत आणि असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये आलेला असेल तर पहिले स्वतःलाच शाबास म्हणा किंवा स्वतःलाच म्हणा की तू निवडलेला आहेस, तुला निवडलं आहे या ब्रह्मांडाने, की कुठेतरी तुझ्या अंतर्मनामध्ये ही क्युरिसिटी निर्माण तर झाली आहे की काय आहे बरं ऊर्जा. अजूनही असे लाखो करोडो अरबो लोक आहेत की त्यांना ऊर्जा म्हणजे काय हे जाणून घेण्याची इच्छाच कधी झालेली नाही आहे. त्यांना कधी ब्रह्मांडाने निवडलंच नाही आहे की फक्त जाणून तर घे. आणि जर तुमच्या मनात ही इच्छा आली आहे तर तुम्ही तेवढे लकी सदस्य आहात. आणि मी मोठ्या प्रेमाने एवढं सांगेल की नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडायचं असेल आणि या ऊर्जेसह अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करू शकता. एवढंच नव्हे, फक्त व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त मेसेज. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे आणि या लिंकवर सुद्धा आपण क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. या ऊर्जेसह अधिक जोडण्यासाठी. ऊर्जेसह कसं जोडावं पुढील प्रोसेस त्यावर समजणार आहे. पण आता आपण बघणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, काय आहे ही दिव्य ऊर्जा, काय आहे ही आकाशीय ऊर्जा, प्राण ऊर्जा, प्राणशक्ती अशा अनेक नावांनी या ऊर्जेला ओळखलं जातं. नैसर्गिक ऊर्जा म्हणून, नैसर्गिक ऊर्जा म्हणून अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचं नाव आहे. किती नावं आहे ना, किती नावं. जसं गणपती बाप्पा आता जस्ट निघून गेले आहेत काल, आणि त्यांची केवढी नावं आहे ना, गणपतीचे केवढे सारे नावं, तसेच या ऊर्जेचेही तेवढेच सारे नावं. मग ज्याला या ऊर्जेनी ज्याच्या आयुष्यामध्ये काय म्हणूया प्रेम निर्माण केलं, ती व्यक्ती म्हणेल की प्रेम निर्माण करणारी ऊर्जा, व्यक्ती परत्वे ऊर्जेला नाव देता येईल. ओके, कारण मला माझ्या ऊर्जेने काय दिलं, ती क्षमता निर्माण करणारी ऊर्जा म्हणून या ऊर्जेला मी नाव देऊ शकते. म्हणून फक्त नावासी अटकून राहू नका, तर फक्त असं अनुभव करा की दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, या शब्दामधला भाव समजून घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय तर ब्रह्मांड, विश्व, आणि या विश्वामध्ये असलेली ऊर्जा केवढी मोठी असेल. या ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आणि खरं म्हणसाल ना तर तुम्ही या ऊर्जेसह एकरूप आहातच. म्हणूनच का तुम्ही आणि मी येथे बसलेला आहे किंवा आपण आज व्हिडिओ बघत आहे, आपण आहोत, याचाच अर्थ असा आहे की आपल्या चराचरामध्ये ऊर्जा आहे, ऊर्जामय आपण जगत आहोत. फक्त जर मला या ऊर्जेबद्दल माहिती नाही, मला अजून जाणून घ्यायचं आहे, तर याचा अर्थ असा आहे की मी ऊर्जेचा पूर्ण वापर जेवढा करायला हवा तेवढा सध्या करत नाहीये. किंवा माझ्या आयुष्यामध्ये कुठे शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा भौतिक जगामध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये किंवा अधिक काही कोणताही प्रॉब्लेमला जर मी फेस करत आहे
समस्या जर माझ्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याला सामोरे जाण्याची थोडी ताकद जर माझी कमी पडते आहे, काय म्हटलं मी? थोडी थोडी ताकद जर माझी कमी पडते आहे, तर याचा अर्थ असा आहे की कुठेतरी मी ऊर्जेचा वापर कमी करत आहे. मग या ऊर्जेचा वापर मला पुरेपूर करणे आहे, हे कसा करावा हे शिकणे आहे, आणि मला माझ्या आयुष्यामध्ये यश मिळवणे आहे, किंवा ज्या समस्येसोबत मी झगडत आहे त्या समस्येवर उपाय शोधायचा आहे. कोणाकडून? स्वतःकडून. कारण तुम्ही उपाय तर शोधतच आहात, पण तुम्हाला तेथे अडचणी येत आहेत. त्या अडचणींवर मात करायची आहे, तर ऊर्जा पुरेपूर वापरावी लागेल. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, मग ते नाते असू देत, मग ते आर्थिकता असू दे, मग ते शारीरिक व्याधी असू दे, किंवा एकाग्रता कमी असणे, झोप नसणे, मानसिक काही असेल, जे काही असेल, हे जर फेस करत आहात, बघा मी पुन्हा वाक्य चेंज करून सांगते, हे जर फेस करत आहात, तर याचा अर्थ असा आहे की आज रोजी या ब्रह्मांडाने जी तुम्हाला देणगी दिलेली आहे, गिफ्ट, आयुष्यभरासाठी जन्मापासून, तर त्या गिफ्ट आपण पूर्णपणे स्वीकारत नाहीये, किंवा ते घेत नाही आहे. ते कसं मिळवावं हे आपल्याला माहिती नाहीये. आपल्याला ते मिळवून त्याचा पूर्ण उपयोग करण्याचं टेक्निक माहिती नाहीये, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी अडचणी आहे. नाही तर ऊर्जेसोबत जोडलात आणि तुम्हाला एखाद्या समस्येला सोल्युशन काढता येत नाही, असं होत नाही. ओके, तुमच्या सर्व क्षमतांचा विकास ऊर्जा करत असते सहजतेने. माझा आवाज ओके आहे? थोडासा अंगठा दाखवा. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना, अगदी मनापासून धन्यवाद. असे ही ब्रह्मांडीय ऊर्जा. मग कसं म्हणतो आपण? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा आणि आयुष्य घडवा, व्यक्तिमत्वाचा विकास करा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवणारी ऊर्जा आहे ना, असं आपण म्हणतो. मग आजचा दिवस काय आहे? सगळ्यांना माहिती आहे, आज आज मला सकाळपासून एवढे मेसेज आहेत, तुम्हाला काय सांगू. मॅडम, आज ग्रहण आहे, आज मेडिटेशन करायचं का? आज सिम्बॉल चालतील का? मॅडम, हे करायचं का? ते करायचं का? आता तर मी संध्याकाळी संध्याकाळी कोणालाच उत्तर नाही पाठवलं. किती प्रश्नांना उत्तर पाठवायचे. हं? माहितीये ना की आपलं सेशन आहे संध्याकाळी. सेशन संध्याकाळी अटेंड करा आणि मग बघा सगळ्या गोष्टी आहे ना. मग ग्रहण, चंद्रग्रहण असू देत, ग्रहण काळ आणि ग्रहण काय आहे, तर या ग्रहणाचा अर्थ असा होत असतो, आजचा दिवस म्हणजे काय, तर आकाशामध्ये घडणारी विशेष अशी घटना, विशेष क्षण आहे ना, जेथे सूर्य, चंद्र, धरती हे एका सरळ रेषेमध्ये येतात, हो ना. आणि त्याला काय म्हटलं जातं, तर कुठंतरी ग्रहण. मग या ग्रहणच्या दिवशी काय असते, तर दररोज आपण जेवढी ऊर्जा ग्रहण करतो, किंवा पौर्णिमेला वगैरे जेवढी ऊर्जा ग्रहण करतो विशेष, त्यापेक्षा अधिक तीव्र, अधिक मोठ्या प्रमाणात ऊर्जा आज ब्रह्मांडामध्ये असते. आणि मग आजचा दिवस निगेटिव्ह कसा असणार आहे? निगेटिव्ह नाही आहे, नकारात्मक नाही आहे. तर आपल्याला आज मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर विशेष बदल घडवून आणण्याची क्षमता, आज आध्यात्मिक स्तरावर विशेष बदल घडवून आणण्याची क्षमता आजच्या ऊर्जेमध्ये असते. आपण ज्याला म्हणूया ना की पॅटर्न असतात, आपल्या विचारांचे पॅटर्न असतात. म्हणजे काय, तर नकारात्मकता टाकून देणे आणि पुन्हा नव्याने फुलणे, असा हा दिवस. आज जर का आपण अगदी छान प्रकारे ध्यान धारणा केलीत, तर आपण जुने नकारात्मक विचार म्हणूया, काही पॅटर्न असतात, विचारांचे असतात, तेच तेच चालू असतं डोक्यामध्ये, किंवा आज शारीरिक पॅटर्न असतात काही, ते ते सगळे, ते नकारात्मक विचार, नकारात्मक पॅटर्न, जुन्या गोष्टी, अडथळे सोडवण्यासाठी, आणि लक्षात घ्या, संकल्पना, नव्या संकल्पना, आपल्याला आपल्या आयुष्याची पुन्हा नव्याने ऊर्जावान सुरुवात करण्यासाठी आजचा काळ. मला असं वाटते की माझ्या सर्व ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेल्या बंधू भगिनींना आजच्या दिवसाचं महत्व समजलं असेल.
तुमचे गैरसमज होते ते निघून गेले असतील असतील तर मला मनापासून अंगठा दाखवा. ओके. हा, म्हणजे ऊर्जावान होऊया, अधिक जास्त ऊर्जा ग्रहण करण्याचा. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी नकारात्मकता दिसली, मग आपल्या विचारांचं पॅटर्न चेंज करा. असा पॅटर्न चेंज करणारी ही ऊर्जा, विचारांची दिशा योग्य पद्धतीने नेणारी ही ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, अशी ही ऊर्जा. या ऊर्जेसह जसं ना आपण एकरूप होतो, तसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक आयामांवर पुन्हा नव्याने नव्या संकल्पनांसह ऊर्जावान होण्याची संधी मिळते. आणि आज तर अधिक मोठा दिवस, ग्रहण आहे, मग आपण त्याही ध्यानाचा आज उपयोग करून घेऊया. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, या नैसर्गिक ऊर्जेसह आज आपण अधिक मोठ्या प्रमाणे जास्त प्रभावीपणे जुडणार आहे. आणि नकारात्मकता सोडून देणे, म्हणूया कुठेतरी ते ऑब्स्टॅकल्स असतील, जुन्या ऊर्जा असतील आतमध्ये, काढून टाकण्यासाठी असलेला या उत्तमात उत्तम क्षणाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. आणि तो आज आपण नक्कीच घेणार आहे. म्हणून अगोदर तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर तुमच्याच आतमध्ये असलेली ती ऊर्जा, ती दिव्य ऊर्जा, ती आध्यात्मिक ऊर्जा, जी ब्रह्मांडामध्ये अनंत स्वरूपामध्ये आहे. आणि हीच ती ऊर्जा जी तुमच्या आतमध्ये, माझ्या आतमध्ये आहे, ज्याला आपण प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, जैविक ऊर्जा असं म्हटलं जातं. फक्त ही लाईफ फोर्स एनर्जी आहे. ही ऊर्जा आपल्याला जीवनशक्ती देणारी आहे, म्हणजे जिवंत ठेवणारी. मग ही ऊर्जा तुमच्या माझ्या आतमध्ये आहे, कारण आपण जिवंत आहोत. ओके. याच ऊर्जेच्या असण्याने माझं शरीर, माझं मन, माझ्या भावना आणि माझा आत्मा, या सर्व गोष्टी चालत आहेत. मग विज्ञान याला म्हणतो बायो एनर्जी, जैविक ऊर्जा, अणु आणि रेणूच्या स्वरूपात असलेली ऊर्जा. आणि ही ऊर्जा आपल्याला कशी मिळते, आपला श्वास, आपले विचार, आपल्या भावना, श्वासामधून घेतलेली ही ऊर्जा माझ्या श्वासावर, माझ्या विचारांवर, माझ्या भावनांवर आणि माझ्या कर्म निर्माण करण्यावर, कर्मकांड ज्याला आपण म्हणतो, यावर परिणाम करते. या ऊर्जेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत. म्हणून आपण ते जपानमध्ये रेकी म्हणतात, म्हणून आपण या ऊर्जेला रेकी ऊर्जा म्हणतो. पण हीच ती भारतामध्ये जिला प्राणशक्ती म्हटलं जातं. चीनचे लोक त्याला ची म्हणतात, जपानचे लोक त्याला की म्हणतात. असे विविध देशामध्ये त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. विज्ञान याला युनिव्हर्सल लाईफ फोर्स बायोफिल्ड असं वेगवेगळ्याने ओळखते. मग आपण काय करतो, शब्दांमध्ये गुंततो. माझं असं म्हणणं आहे की त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचं वर्णन शब्दांमध्ये करणं माझ्यासाठी आणि कोणासाठीही खरंच अशक्य आहे. देणारी ऊर्जा एवढी भरभरून कार्य करते ना, कारण ही ऊर्जा सदैव, असं नाहीये की आता तुम्ही झोपला आहात, आता तुम्हाला आराम करायचा आहे आणि आता ही ऊर्जा मग काम करायचं थांबवेल, नाही. कायम ऊर्जा काम करत आहे, कायम अनाहत, ज्याला आपण म्हणतो अनाहत चक्र. आतमध्ये जो आहट सुरू आहे कायम स्वरूपी, ते सुरूच आहे. तुम्ही झोपा, तुम्ही काहीही करा, फक्त या ऊर्जेप्रती आपण पूर्णपणे जागृत नाही. आणि जसं काय आपण पूर्णपणे या ऊर्जेसोबत पुन्हा जागृत होतो आणि पुन्हा आपण या ऊर्जेचा उपयोग करायला लागतो, तसं आपल्या आयुष्यामध्ये जाणीवपूर्वक आपल्याला हवा तसा सकारात्मक बदल आपण घडवून आणतो. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर या विश्वामध्ये असलेली ती वैश्विक शक्ती, ती मोठ्या प्रमाणात ही आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करणे. मी नेहमी सांगत असते, या ब्रह्मांडामधील आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करणे, ते ग्रहण करण्याचं टेक्निक शिकून घेणे आणि या ग्रहण केलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य उपयोग करून माझ्या विचारांवर नियंत्रण आणणे, माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रोग्राम करणे आणि विचारांमुळे निर्माण होणाऱ्या सर्व आजारांपासून स्वतःला मुक्त करणे, यासाठी ऊर्जा वापरणे पहिला उद्देश. हीच ऊर्जा ग्रहण करून, कारण मी असं का म्हटलं तर 80% विचार 80% आजार या जगातले मानसिकतेमुळे विचारांमुळे होतात. म्हणून पहिला उद्दिष्ट ते. दुसरं उद्दिष्ट असं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ऊर्जेचा वापर करून, वैज्ञानिक म्हणजेच आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून या ऊर्जेचा वापर करून आरोग्यासाठी माझ्या शारीरिक समस्या काही निर्माण झाल्या असतील तर त्या नष्ट करण्यासाठी ऊर्जेचा उपयोग करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन झाला आहे आणि सोबतच ऊर्जेचा वापर, आध्यात्मिक ऊर्जेच्या वापराने माझ्या शरीरातील चक्र, ज्याला आपण म्हणतो की आध्यात्मिक ऊर्जामय स्वरूपामध्ये असलेले चक्र बॅलन्स करून ऍक्टिव्ह करणे आणि ते ऍक्टिव्ह करून माझ्या शारीरिक मानसिक क्षमतांचा मी विकास करणे, माझ्या आर्थिक क्षमतांचा विकास करणे, माझे नाते संबंध सुधारणे, यासाठी उपयोग करणे. आणि हा उपयोग करणे म्हणजे काय तर फक्त आणि फक्त येथे आहे मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, अध्यात्मशास्त्र, फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. येथे कोठेही अंधश्रद्धा नाही. सापडत असेल अंधश्रद्धा तर शोधून दाखवा या सेशनला. ओके, कारण आम्ही कधीही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही किंवा कुठं भूत प्रेत बाधा आत्म्याशी संबंध आहे बाबा अमुक अमुक केला आहे असं काही नाहीये. आम्हाला ते समजत नाही. आम्हाला आमच्या ऊर्जेचा, माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा, जे मला या ब्रह्मांडाने माझ्या परमपिता परमेश्वराने भगवंतानी दिलेली ऊर्जा आहे, जी ऊर्जा मी माझ्या साईबाबांकडून, माझ्या श्री संत गजानन बाबांकडून, स्वामी समर्थांकडून घेते. यस, तुम्ही ज्या दैवतांना मानता, ज्या परमात्म्याला मानता, तुम्ही अल्लाला मानता, तुम्ही बुद्धांना मानता, तर सर्वांकडून येणारी ऊर्जा एकच. आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी याच ऊर्जेचा वापर केला. किती वेळा एकच एक सांगायचं आहे ना, किती वेळा सांगायचं, किती वेळा सांगायचं. कुठेही काही अंधश्रद्धा नाही. तरीही अनेकदा असं होतं की रेकी शब्द म्हटला, मी रेकी शिकत आहो असं म्हटलं की मग प्रॉब्लेम येते. तुम्हाला माहिती आहे का, तर ही ऊर्जा म्हणजेच दिव्य ऊर्जा. आपण मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत असतो, आपण बुद्धांसमोर नतमस्तक होत असतो, आपण नमाज करत असतो, जे काही करत असतो ते करताना जी ऊर्जा ग्रहण करतो ना, हीच ती ऊर्जा, हीच ती दिव्य ऊर्जा. याच ऊर्जेचा वापर तुम्हाला कोठे कोठे करता येईल तर बघा, या ऊर्जेचा वापर करायचा आहे, या ऊर्जेचा वापर करायचा आहे शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला ना, तर तुम्ही म्हणसाल मॅडम एवढा ऊर्जेचा वापर होतो, आम्हाला तर कधी असं वाटलंच नव्हतं. खरंच आहे. मी तरी तुम्हाला अगदी कमी शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे की या ऊर्जेचा उपयोग आपण कोठे कोठे करू शकतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण सगळेजण, त्या अगदी छोटं बाळ जरी रेकी शिकलं किंवा ऊर्जेसोबत जुडलं ना, तर तोही हा ऊर्जेचा वापर करू शकतो. आणि वयस्कर व्यक्ती सुद्धा, वयाचं बंधन नाही. मग काय होतं, जसं आपण ऊर्जेसोबत जुडतो तसं पहिलं काय होते, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते, पहिले स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. मेंदूमधील डोपामाइन, ऑक्सिटोसिन हे आनंद, प्रेम, शांततेची भावना निर्माण करणारे
हार्मोन्स वाढायला लागतात. व आरोग्यशास्त्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगेल, जरा तुम्ही माझ्याकडे बघा. नंतर लिहा. हा, नंतर लिहा, माझ्याकडे बघा. तर पुन्हा काय होते, तर पुन्हा आपल्या शरीराची या या शरीराची प्रतिकार क्षमता, प्रतिकार शक्ती, इम्युनिटी पॉवर ज्याला आपण म्हणतो, ही वाढायला लागते. आपलं ब्लड प्रेशर असू देत, आपल्या पल्स असू देत, ज्याला आपण हृदयाची गती म्हणतो, आजार काही झोपेचे असू दे, काही ताणतणावाचे असू दे, यामध्ये तुम्हाला जसं मेडिटेशनला जुळता तसे लगेच छान परिणाम दिसायला लागतात. आणि काही दुखणं, मग ते दुखणं कशाचंही असू दे, अगदी हातापायाचं दुखणं, डोकं दुखणं असू दे, गुडघ्यांचं दुखणं असू दे, कमरेचं असू दे, आता अजून काही असू दे, किंवा ती चिकनगुनियामध्ये झालेल्या सांध्यांचं दुखणं असू दे, हे यासाठी आपण एक पूरक उपचार पद्धती म्हणून याला आरोग्यशास्त्राने सुद्धा मान्यता दिलेली आहे, मेडिटेशनला, ध्यान धारणेला. तर या पेन मॅनेजमेंट म्हणूया, आपल्या सर्व दुखण्यांवर इलाज करण्यासाठी आपण ऊर्जेचा उपयोग करू शकतो. केवढीही ऊर्जा शारीरिक लेवलवर सर्व गोष्टींसाठी. एखादा आजार खूप मोठा झाला आहे, 4थ्या स्टेजवर गेलेला आहे, आमच्याकडे असे सुद्धा रुग्ण येऊन गेले की ज्यांचा कॅन्सरचा आजार 4थ्या स्टेजवर आहे. परंतु मी असं नाही म्हणत की त्यांचा कॅन्सर ऊर्जेने बरा केला. जेथे मेडिकल शास्त्राची, आरोग्यशास्त्र, वैद्यकीय शास्त्राची गरज आहे, तेथे त्याचा उपयोग करावाच. पण तेथे जर पूरक ऊर्जा म्हणून या ऊर्जेचा वापर केला, तर तेथे येणारे रिझल्ट हे आश्चर्यकारक आहेत. हे ब्रह्मांड मध्ये एवढं सगळं भरभरून आहे ना, या ऊर्जेचा वापर केला तर आपण त्यांचं दुखणं, त्या वेदना कमी तरी करू शकतो, एवढं मात्र नक्की. अशी ही ऊर्जा. माहितीये, मला वेळेचं बंधन पाळावं लागेल आणि सेशनही पूर्ण करावं लागेल आणि मेडिटेशनही घ्यावं लागेल, हो ना. तर म्हणून थोडस एक एक टप्पा आपण थोडा थोडा पुढे जाऊया. मग सगळ्यांना सगळी माहिती मिळाली पाहिजे, हा माझा उद्देश आहेच, त्यात प्रश्नच नाही. मग आपण बघूया पुन्हा या ब्रह्मांडासोबत जसं कसं ना आपण जुडतो, तसं पुन्हा जर आपण विचार केला तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय काय मॅडम, इथं माइंड मध्ये काय बरं बदल होतो, काय मानसिकता बदल होते, असं काय आहे या ऊर्जेमध्ये की लोक अगोदर राग 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 राग, टेन्शन टेन्शन, हा चीड चीड, याच्यावर खेकसू दे, त्याच्यावर खेकसू दे, जे काय असेल ते, ऑफिस मध्ये फेकफाक किंवा मग फोडफाड घरामध्ये, ज्या अनेक सगळ्या गोष्टी, म्हणजे काय तर रागावर ताबा राहत नव्हता, तणावावर ताबा राहत नव्हता. ते जे हार्मोन्स क्रिएट व्हायचे तेव्हा त्यावर मला माझा ताबा घेता येत नव्हता. पण ऊर्जेसोबत जुडल्यानंतर माहितीये का काय होते, तर जसं कसं ना तुम्ही पहिलं मेडिटेशन करता, पहिलं तो स्ट्रेस, ती एन्झायटी, ती डिप्रेशन असं असं कमी व्हायला लागतं ना, पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःमध्ये बदल व्हायला लागतो. ते तो जो राग आहे ना, त्या रागावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता त्या त्या प्रत्येक व्यक्तीची वाढते. म्हणजे असं म्हणूया की स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवण्याची क्षमता वाढवणे, मानसिक स्तरावर भावनिक संतुलन निर्माण होतं. का आता रागात आहे एखादी व्यक्ती, आता खुश होती, आपण म्हणतो आता तर चांगलं होतं ना, आताची आता काय एवढं भांडण झालं, किंवा आताची आता काय एवढा संताप आला, काय होते आहे आताची आता एवढं. तर ते भावनिक संतुलन, भावनांचं आता बरं, किंवा बऱ्याच वेळा महिला मंडळांचं होते ना की हार्मोनल इम्बॅलन्स होत असतं, तर त्यामध्ये भावनिक संतुलन बिघडत जातं, होतं ना जरासं, लगेच चिडचिड, लगेच शांतता आहे ना. आता तर प्रेमाच्या भावना होत्या, आता चिडचिड झाली आहे असं आपण म्हणतो आहे. तर ते भावनिक संतुलन, बॅलन्स, माझ्या रागावर, माझ्या आनंदावर मला बॅलन्स ठेवणे, आत्मविश्वास वाढवणे,
मी एखादी गोष्ट करू शकतो, एखादी गोष्ट ठरवली आहे किंवा लोक करू शकतात, मला नाही करता येत. जणू आता गरबा आहे ना, बऱ्याच महिलांचं असतं, मॅम सगळेजण छान गरबा खेळतात, मी नाही खेळू शकत. स्कूटी स्कूटी चालवणे आहे ना, मला नाही जमणार. कोण म्हणते तुम्हाला काही जमणार नाही? फक्त ऊर्जेसोबत जुडा. ओके. तुमच्या मनामध्ये जो विचार येतो ना, ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणारी ही ऊर्जा, असं म्हणूया ऊर्जेला. आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी, सकारात्मक विचार वाढवणारी ऊर्जा. आणि सोबतच सोबतच जसं हे सगळं वाढवते ना, आपल्याला पुढे नेणारे सगळे विचार निर्माण करते ना, त्याच सोबत स्वतःमध्ये एक गोष्ट होते. काय होते माहितीये? तर आपण माफ करायला शिकतो, क्षमा करायला शिकतो, प्रेम करायला शिकतो, स्वतःवर प्रेम करायला शिकतो. मानसिक स्तरावर सेल्फ लव्ह वाढतं, स्वतःवर प्रेम करायला लागतो. नातेसंबंधांमध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही सगळं जे काही झालं असेल, त्या त्या सगळ्या घटना मनामधून विसरू शकतो. मनामधून त्याची जे काही नकारात्मक ऊर्जा आपल्या नेहमी नेहमी जात असतात, भावनिक कोंडा होतो, त्रागा होतो, त्रास होतो, चिडचिड होते आणि काय काय नाही होत होते ना, ते सगळं विसरायसाठी माफ करण्याची ऊर्जा स्वतःमध्ये येते. अनेक सदस्य येतात रेकीमध्ये यायच्या अगोदर, मॅम मी तर त्या व्यक्तीला ना 7 जन्म माफ करू शकत नाही. पुढचे 7 जन्म कसे असतात कोणी पाहिले नाही, पण हे शब्द असतात अनेक वेळा. काहीही झालं तरी मी त्यांना माफ करू शकत नाही. खरंच आहे, तुमचं म्हणणं 100% खरं आहे. पण मात्र मी एवढं सांगते, जसं कसं ना रेकीला जुडतो, तसं कसं ना आपण माफ करायला शिकतो. कारण आणि ते कसं करायचं, काय करायचं, ते वैज्ञानिक, मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही शिकता आणि म्हणून ते करू शकता. माफ करणं एवढं सोपं नसतं, पण आपल्या फायद्यासाठी. मला हे तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल, माफ करायचा विचार येता बरोबर सगळ्यांच्या नवीन सदस्यांच्या डोक्यावर जरा असं टेन्शन आलं आलं ना थोडस. बघा कशा माना हल्ल्यात थोडंसं टेन्शन आलं. तुम्हाला एक सांगू का, आपण ना रेकी शिकतो म्हणजे आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, या दिव्य ऊर्जेसोबत जुडतो. दिव्य ऊर्जेसोबत जुडत असताना सगळ्यात मोठा फॉर्म्युला मी सगळ्यांना सेशन मध्ये सांगते, पण आज मी सगळ्यांना शब्द दिला होता. आजचं सेशन म्हणजे काय, तर हे पब्लिकही असेल आणि आपलं सेशन सुद्धा असेल. म्हणून मी आहे ना, आजच्या सेशन मध्ये तुम्हाला ते सिक्रेट सांगते आहे. योग आहे तो बाप्पाच्या कृपेने, आहे ना. तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर लोक म्हणतात ना, की बाबा आपण सेवा शिकतो आहे, परमार्थी आध्यात्मिक प्रगती झाली आहे, माफ करायला शिकलो आहे. पण जेही काही शिकतो ना, मग माफ करायला शिकूया, घेण्याला शिकूया किंवा देण्याला शिकूया, जे काही असेल. माफ केलं आहे, क्षमा याचना केली आहे, क्षमा प्रार्थना केली आहे, दया केली आहे एखाद्या व्यक्तीवर, माफ केलं, माफी मागली. पण हे कशासाठी माहितीये? स्वतःच्या स्वार्थासाठी. आपण ऊर्जेसोबत जुडल्यानंतर जेही काही करणार ना, यामधून फक्त आणि फक्त जी व्यक्ती करणार आहे तिचा फायदा होणार. त्या लोकांना माफ केल्यामुळे, त्या घटना विसरल्यामुळे त्या लोकांचा फायदा होईल किंवा नाही होईल तो नंतरचा विषय आहे. आपल्याला त्यासोबत काहीही देणं घेणं नाहीये. तर तुमचा स्वतःचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक संपूर्ण विकास करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपल्याला, अब तुम्ही सहजतेने लोकांना माफ करता. मी तरी एखाद्या वेळेस म्हणते, काय तुम्ही अजूनही त्यांच्यासोबत छान वागू शकता? मॅम आम्ही आता माफ केलाय, हे तुम्ही बोलता. ओके. आणि हे तुम्ही बोलता याचा अर्थ तुमच्याकडून ते जबरदस्तीने केलं जात नाही, तर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी ते करता. ऊर्जेसोबत जुडणे म्हणजे माझा मी सर्वांगीण स्वार्थ साधणे, माझ्याच फायद्यासाठी जे काही असेल ते सगळं स्वतःच्या फायद्यासाठी असेल. जी व्यक्ती ऊर्जामय झाली तिच्या. आणि हे ब्रह्मांड सुद्धा, तो परमपिता परमेश्वर सुद्धा लाडक्या लेकराप्रमाणे आपल्याला असा जणू काही आपल्याला गोंजारतो. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी काही दुखलं सुखलं की जणू काही आपल्याला ना तेवढी ऊर्जा अगदी ब्रह्मांड पुरवतं. एवढा सगळा अनुभव येतो. दिवसभर काम करूनही तुम्ही थकत नाही. आता तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहितीये की आज आपले दिवसभर केवढे सेशन होते.
13व्या ग्रँडमास्टरच्या सदस्यांना माहिती आहे, आपण सकाळी 5ला उठलो आहे, घर सांभाळून 10 वाजतापासून आपले सेशन सुरू झाले, त्यानंतर मुलाखती घेतल्या आणि आताचं सेशन आहे त्या ब्रह्मांडाची कृपा आहे ना. काही कोणी थकलेलं नाहीये, तुम्ही पण नाही थकलेले आणि मी पण नाही थकलेली. ही ऊर्जा आपल्यामध्ये येते कुठून? तर या ब्रह्मांडाकडून. जणू काही ते ब्रह्मांड लाडक्या लेकराप्रमाणे आपल्याला ऊर्जा देत असते. फक्त काय करावं लागते, तर ब्रह्मांडाचे जे नियम आहेत ते पाळावे लागतात. आणि म्हणून मी म्हटलं की आपण सहजतेने लोकांना माफ करू शकतो, सहजतेने. आणि ते सुद्धा तुम्ही जेही काही करणार, मी जबरदस्ती कोणाला करणार नाही, तुम्ही माफ करा. पण एवढं मात्र नक्की सांगेल की तुम्ही माफ कराल, अधिक फायदा तुम्हीच घ्या. आणि माणूस स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करत असतो. आणि माफ करणे म्हणजे सगळ्यात मोठं हे एक व्रत असतं. आणि ते माफ करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण कधी होत असते, जेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जुडलेले असता. त्याशिवाय नाही. सोपी नसते लोकांना माफ करणं, सोपी नसते नातेसंबंध सुधारणं. नातेसंबंधांमध्ये बऱ्याच वेळा असं होत असते, एक वेळ शरीरावर दिलेला घाव आहे ना, तो बुजतो, पण मनावर बसलेला घाव बुजायला वर्षानुवर्ष लागतात. कधी कधी माणूस त्या वयापासून म्हातारा होतो, पण ते शब्दाचे घाव विसरले जात नाही. विसरल्या जातात का? नाही ना. सोपी नसते माफ करणं किंवा सोडून देणं त्या घटना, त्या गोष्टी. कारण मनावरचे घाव हे बुजता बुजत नसतात, आणि बुजलेही जरी तरी पुन्हा नव्याने जसंच तसं होता येत नसते. हे मलाही माहिती आहे, पण तुम्हाला एवढं सांगते, या ब्रह्मांडाच्या कृपेने, या ब्रह्मांडाच्या ऊर्जेसह आपण जसं जुडतो ना, तसं काय होते, तर तसं आपण लोकांना सहजतेने माफ करू शकतो. आपल्या आयुष्याला प्रकाशमान करण्यासाठी आपण लोकांना माफ करू शकतो, डिटॅचही होऊ शकतो, अधिक जास्त प्रेमही करू शकतो. आपण आपलं कर्तव्य सुद्धा उत्कृष्ट प्रकारे पार पाडू शकतो, अशी ही ऊर्जा. तुमचं मन स्थिर, आपलं म्हणूया, मन स्थिर, शांत, समाधानकारक दिशेने प्रगती करायला लागते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर आपल्याच हायर सेल्फ सोबत अधिक चांगल्या प्रकारे आपण जुडत असतो. तो अहंकार आतमधला असा जणू वितळून जातो. एकात्मतेची जाणीव आपल्या अंतरंगामध्ये निर्माण होत असते. आपण जसं ऊर्जेसोबत जुडतो, तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा ध्यान केलं आहे, अनेक लोक ध्यानी असतात, नक्कीच आपण ध्यानी आहोत, खूप छान, बहुत बढिया. ओके. पण आपण जे काही ध्यान धारणा करत आहे, त्या ध्यान धारणेला अधिक पटकन प्रगती पथावर जर न्यायचं आहे, ओके, अधिक ऊर्जेसह जर आपल्याला ते वैज्ञानिक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपलं ज्ञान जर आपल्याला अधिक चांगलं वाढवायचं आहे ना, तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडावं. बस. ज्या ज्या व्यक्ती ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेल्या असतात, त्यांचं ध्यान अगदी पटकन लागतं. आणि त्यांची ती एकात्मतेची, ती अहंकार वितळून गेल्यामुळे, ती एकात्मतेची जाणीव झाल्यामुळे ते ध्यान आहे ना, अगदी सहजपणे लागतं. चक्र बॅलन्स होतात आणि आपला ऊर्जेचा प्रवाह सहजतेने अगदी सुरळीत व्हायला लागतो. तो अंतरात्म्याचा प्रकाश, ती करुणा, ती शांतता अंतरात्म्यामध्ये जागृत व्हायला लागते. रेकी काय करते, म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी हा शब्दाची ज्यांना एलर्जी आहे त्यांनी शब्द सोडून द्यावा, त्यांनी दिव्य ऊर्जा म्हणावं. दिव्य ऊर्जा काय करते, तर आपणच चॅनल बनतो ऊर्जा वहन करण्याचं. स्वतः घेतो, इतरांना देतो, स्वतः घेतो, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ऊर्जा देण्यासाठी. कोणाला आर्थिकतेचा प्रश्न आहे, कोणाच्या रिलेशनचा आहे, आशीर्वाद रूपी ऊर्जा, त्यांची हिलिंग करून प्रॉपर त्यांच्या शारीरिक व्याधींवर सुद्धा इलाज करण्याची क्षमता या दोन हातांमध्ये निर्माण होते. सेल्फ हिलिंग, स्वतःची हिलिंग तर होतेच होते, त्यात प्रश्नच नाही. पण इतरांना हजारो किलोमीटर लांबच्या कुठल्याही या पृथ्वी तलावरील स्थित कुठल्याही व्यक्तीला, डिस्टन्स हिलिंग या ब्रह्मांडामध्ये स्थित कुठल्याही व्यक्तीला
डिस्टन्स हिलिंग देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. ही क्षमता निर्माण होते हा शब्द माझा चुकेल. ही क्षमता तुमच्या आणि माझ्या प्रत्येकामध्ये आहेच. आपण या आपल्या आतमध्ये असलेल्या या क्षमतेप्रती जागृत होतो, अशी ही ऊर्जा. कळलं? ही आहे क्षमता, आहे आपल्यामध्ये. जसं कान दुखला कानाला हात लावतो, बरं वाटतं, हे छोट्या मोठ्या प्रमाणात आपण ऊर्जेचा उपयोग करतोच. पण मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्या व्यक्तीच्या वेदना कमी करण्याची क्षमता सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करून आपण स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्मा याचा समतोल साधता येतो. आता कधी काय होते, शरीर म्हणते झोपून राहा, आपण झोपून राहतो. शरीर म्हणते तुला काम करायचं नाही, थकलाय, बरं. मन म्हणते गोडच खायचंय, वाढू दे शुगर. किंवा मन मन म्हणते आज अमुक अमुक नाही करायचं, अमुक अमुक करायचं. आपण कधी शरीराच्या मागणीनुसार चालतो, कधी मनाच्या मागणीनुसार चालतो. लक्षात असू द्या, हे सगळे विषय ना खूप गहन आहेत. ओके, खूप गहन आहेत, खूप मोठमोठे आहे. एका विषयावर 2-2 तासाचं सेशन जरी घेतलं ना तरी वेळ कमी पडतो. पण मला तुम्हाला त्या पद्धतीनं सांगायचं आहे की ते पॉइंट तुमच्यापर्यंत ठेवायचे आहेत. माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्मा याचा समतोल साधता येतो. उच्च जगणं काय आहे? आध्यात्मिक दृष्टिकोनातून उच्च स्तरीय जगणं काय आहे? तर उच्च स्तरीय जगणं असं आहे की मी माझ्या शरीराच्या अधीन नाही, मी माझ्या मनाच्या अधीन नाही. काय? तर माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर माझ्या आत्म्याचा ताबा आहे. माझा सोल माझं शरीर आणि माझं मन नियंत्रित करते. हे झालं उच्चस्तरीय वागणं. आमचा समतोल आहे. माझं शरीर जे म्हणते आहे तेच माझं मन म्हणते आहे आणि माझा आत्मा सुद्धा तेच म्हणते आहे. हा समतोल साधून जगणं म्हणजे उच्चस्तरीय जगणं. माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा, माझ्या आत्म्याचा समतोल आहे, बॅलन्सिंग आहे. हे खूप सुंदर जगणं आहे. यालाच जगणं म्हणतात. ना मी शरीराच्या अधीन झालेलो आहे, ना मी मनाच्या अधीन झालेलो आहे. या विषयावर आता मी जास्त बोलत नाही. समृद्धी, प्रेम, आरोग्य, यश आकर्षित करण्यासाठी हीच ऊर्जा मदत करते. हो, जसं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो ना, तर आपल्या आयुष्यामध्ये अधिक प्रेम निर्माण होतं. नातेसंबंध छान होतात, कारण आपण स्वतःवर स्वतः प्रेम करायला लागतो. समृद्धी निर्माण होते. हो, आर्थिक भरभराट, समृद्धी. मग ती समृद्धी कोणकोणती? शारीरिक विकासाची समृद्धी, भरभराट क्षमतांचा विकास ही सुद्धा समृद्धी, मानसिक विचारांची समृद्धी आणि आर्थिक सुद्धा, नातेसंबंधांची सुद्धा. आर्थिक भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होती कारण तुमचे चक्र बॅलन्स होतात. यश तुम्हाला मिळायला लागते कारण ते यश मिळवण्याची क्षमता तुमची वाढते. दैनंदिन जीवनामध्ये जर आपण महिला मंडळ विचार केला, सर्वांनीच, महिलाच कशाला, सर्वांनीच विचार केला, कधी कधी कामातील ताणतणाव निर्माण होतो, घरामध्ये ताण होती, येते ना दिवसभर काम करावं किंवा तेच ते रुटीन. हाऊसवाईफ असेल तेव्हा त्यांना तेच ते रुटीन. ज्या बाहेर काम करणाऱ्या महिला आहेत, कुठं ऑफिस वर्क वगैरे आहे, घरचं आणि बाहेरचं सांभाळणं, केवढा तो ताण येतो. तो ताण कमी करणे, शांत झोप लागणे, एकाग्रता वाढणे, सर्जनशीलता, आपण काय म्हणूया, आत्मविकास, आत्मज्ञान, व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणणे, ऊर्जा वाढणे, असं ते सगळं आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा देत असते, देत असते, देत असते. ऊर्जा फक्त आपल्याला देते, देते, देते. जसे कसे ना आपल्याला मनशांती मिळायला लागते, विचारांमध्ये स्पष्टता येते, आपली निर्णय क्षमता वाढते. आणि निर्णय क्षमता वाढली की तुम्हाला माहिती आहे की आपल्या आतमध्ये आपली समृद्धी, आपली यश, आपली कीर्ती वाढायला मदत होते. सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअर मध्ये सुद्धा सहजतेने यश मिळवून द्यायला मदत करते. आपल्या अवचेतन मनामधील अडथळे दूर करून आर्थिक प्रगती
करणे आपल्याला सहजतेने शक्य होते. तुमच्या विचारांची एकाग्रता, विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती, विचारशक्ती वाढते. अशी ही ऊर्जा, आपल्या कल्पकता जागृत करणारी ऊर्जा. तुम्ही जे काम करता ना ते काम मन लावून करणे, असं म्हणतो ना आपण. अगोदर ना मॅडम साधी गोष्ट सांगते, साधी. एखादं काम करायला जर अगोदर आपल्याला अर्धा तास लागायचा, तर तेच काम आता तुम्ही 15 मिनिटाच्या आत करता. ऊर्जेसोबत जुडलेले सगळेच जण तुम्हाला सांगतील. मॅम आमच्या अगोदर आहे ना दिवसभर कामं चालायचे, आता आहे ना आमचे कामं सकाळी सकाळी होऊन जातात, आम्ही दिवसभर ही काम. आहे की नाही? बघा कसे सगळे हसले तर. तुमच्या कामाचा स्पीड वाढते. का वाढते? तर तुमचं कामामध्ये लक्ष लागतं. ज्या कामात लक्ष टाकलं आहे ते पटापट करून तुम्ही मोकळे होता. तुम्ही एक काम करत असताना 10 ठिकाणी विचार नाही करत, ते काम पूर्ण करता. तो गोंधळ मनामधला थांबलेला असते, द्विधा मनस्थिती थांबलेली असते, मनामध्ये स्पष्टता आलेली असते. असं हे किती किती बोलू, किती किती सांगू, मी कितीही सांगत राहिलं तरीही ही ऊर्जा अशी आहे की तिच्याबद्दल बोलतच राहावं लागेल. घर, नोकरी, नातेसंबंध छान करणार महिलांचे, भावनिक संतुलन साधणार, आत्मविश्वास वाढणार, पाळीमधील त्रास, हार्मोन्स इम्बॅलन्स कमी होणार. दर महिन्याला आपल्याला त्या सायकल मधून जावं लागतो, हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात, ते कमी होणार. केव्हा पाळी आली आणि केव्हा गेली कळणारच नाही. मातृत्वामधील ती ऊर्जा आणि मानसिक शांतता टिकण्यासाठी, जेव्हा बेबी होतं तेव्हा खरंच त्या, आता मी बऱ्याच ठिकाणी वाचते, कितीतरी महिला डिप्रेशन मध्ये जातात, मानसिक ताण आला त्यांना सहन करावं लागते, कारण हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात. रेखीमय मम्म्या, रेखीमय आई कधीही या त्रासाला सामोरे जात नाही. ती सहजतेने त्या सगळ्या गोष्टीमधून निघते. मातृत्वाची शक्ती, मातृत्वाची ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करणे. आणि आता मातृत्व या विषयावर बोलते, तर आता लवकरच तुम्हाला कळतील काही गोष्टी, की या ब्रह्मांडाच्या कृपेने ज्यांना कुठं प्रॉब्लेम होते आई होण्यामध्ये, आई बाबा होण्यामध्ये, त्यांचे अनेक जणांचे प्रॉब्लेम या ऊर्जेसह जुडल्याने खरंच दूर झाले आहेत. किती किती सांगू? जेवढं सांगत जाईल तेवढं तेवढा मला जो चेहरा दिसतो किंवा माझ्या डोक्यामध्ये जे येतं ना, जेवढं बोलत जाऊ ना आपण, तेवढं तेवढं ऊर्जेबद्दल आपण बोलूच शकतो, बोलूच शकतो. आणि मग काय, तर पुन्हा आम्ही एक छान हे घेत असतो, काय माहितीये का? एक चॅलेंज घेत असतो, सेल्फी चॅलेंज. आता तुम्ही रेकी सोबत जुडले किंवा आज तुम्ही सेशनला आले आहात, आज आज स्वतःचा सेल्फी काढून ठेवा आणि पुढच्या 40 दिवसानंतर स्वतःचा सेल्फी काढा. जर काय तुम्ही स्वतःमध्ये झालेला बदल तुम्हाला स्वतःला दिसला नाही ना, आज आहात त्या एवढ्या 40 दिवसामध्ये तुम्हाला कोणी कॉम्प्लिमेंट दिलीच नाही ना, की छान दिसतेस ग, काय कुठली क्रीम वापरतेस, कुठलं फेशियल केलं आहे, तर मग विचारा. तुम्ही आज सेल्फी काढा आणि पुढच्या 40 दिवसामध्ये तुमचा सेल्फी काढा. तुम्हाला जर बदल वाटला नाही ना, तर चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही भरलेली एनर्जी एक्सचेंज फी वापस देईल. फक्त नियम एवढाच की सांगितलेलं सेशन मध्ये सांगितलेलं सर्व करावं लागेल, एवढं मात्र नक्की. आणि तुम्हाला मोठ्या विश्वासाने सांगते की आतापर्यंत एकही असा रिझल्ट नाही आहे की त्यांना बदल स्वतःमध्ये दिसला नाही, असं एकही जण नाही. आणि त्या ब्रह्मांडाच्या कृपेने मला कोणाचीही एनर्जी एक्सचेंज फी वापस करण्याची गरज पडलेली नाहीये. थँक्यू युनिव्हर्स. आणि तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे मी सांगते ना, त्या प्रकारे येता समोर आणि करतच राहतात. आपण म्हणूया ज्येष्ठ नागरिकांसाठी गरज आहे का रेकी शिकण्याची? खरं तर खूप वेळ होऊन गेला. आयुष्याच्या पहिल्याच वेळात ऊर्जा आली असती ना, तर खूप बरं झालं असतं. पण हरकत नाही, आज मला ऊर्जा मिळालेली आहे, बहुत बढिया. थँक्यू म्हणा ऊर्जेला. जेव्हा ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या आरोग्यासाठी, वेदना असतात त्यांच्या शरीरामध्ये, त्यासाठी बऱ्याच वेळा एकाकीपणा आलेला असतो की नाही आयुष्यामध्ये. ते नैराश्य, ती असुरक्षितता. मॅम मी बाहेरच नाही जायचो, मी एकटा बाहेर जायचो नाही, पण आता मी एकटा मोठ्या आत्मविश्वासाने बाहेर जाऊ शकतो. मी ज्या प्रकारे बाहेर जायचो घाबरत घाबरत, आता मी सहजतेने बाहेर फिरून येऊ शकतो, 4 लोकांशी बोलून येऊ शकतो. ती असुरक्षितता, ते नैराश्य, ते एकाकीपणा, ते सहजतेने सामोरे जाण्यासाठी या रेकीला जुडा.
त्यांची झोप सुधारून ती ऊर्जा वाढवून आध्यात्मिक शांती, अंतर्मनातील प्रकाश अनुभवण्यासाठी नक्कीच ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा शांती, समाधान आणि जीवनामधील तो आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी ऊर्जेसोबत जुडावं. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी ऊर्जेसोबत जुडावं. आणि असं म्हटलं जातं की एका लेवल पर्यंत जर ध्यान केलं तर म्हातारपण लांबवणारी ही ऊर्जा आहे. ज्यांना असं वाटत असेल की आम्हाला पटकन म्हातारं व्हायचं नाहीये, त्यांनी नक्कीच ऊर्जेसोबत जोडावं. अशी ही ऊर्जा बिझनेस करणाऱ्यांसाठी नवीन संधी, नवीन नवीन संधी निर्माण करून देणारी, ग्राहक वाढवणारी, समृद्धी वाढवणारी. हे काही असं नाहीये बरं काय की ऊर्जा वापरली आणि झालं नाही. तुमची एनर्जी वाढली, तुमची एनर्जी लेवल वाढली, तुमचा ऑरा छान झाला, लोकांना तुमचं प्रोडक्ट आवडायला लागतं, तुम्ही टीमवर्क छान करता, तुम्ही कोणताही प्रॉब्लेम आला ना तरीही तेथे सहजतेने, शांततेने उपाय शोधण्यास तुम्ही शांत असता. लगेच एखाद्या ग्राहकाचा कुठं काही प्रॉब्लेम आला तर चिडचिड करत नाही तुम्ही. तुमची एनर्जी लेवलच चेंज झालेली असते. आता समजून घ्या, एनर्जी लेवल जशी चेंज होते ना तसं आपलं वागणं, बोलणं, त्या सगळ्या गोष्टी बदल होतात. आणि तो ताणतणाव आपण नाही दाखवत. बघा आपल्याकडे कसे ग्राहक आकर्षित होतात. मग ते ग्राहक, ते व्यवसाय, तो वृद्धी झाल्याने अबंडन्स निर्माण होतो, माइंडसेट निर्माण करते, आर्थिक स्थैर्य स्वतःमध्ये निर्माण होतो. खूप छान अशी अशी ही ऊर्जा, या ऊर्जेबद्दल मी तर कितीही बोलावं, पण आज मात्र आपल्याला आजचा जो विशेष दिवस आहे ग्रहणाचा, आणि आकाशामधील हा विशेष क्षण आहे, या विशेष क्षणाची आपल्याला ऊर्जा अनुभव करायची आहे. हा काही फक्त असं खगोलशास्त्रीय प्रसंग नाहीये, तर आजचा दिवस ही ब्रह्मांडीय ऊर्जा, आजचा दिवस काय आहे तर आजचा दिवस असं आहे, आपल्या मनातील सावल्या, आपला प्रकाश याचं सुद्धा प्रतीक आहे ना. अंधार, प्रकाश याचं प्रतीक आहे. आणि आज आपण मात्र ग्रहण विशेष असं छान ध्यान करणार आहे ना, करायचं ना. येस. तरी मी अगोदर सांगेल थोडीशी सेशन बद्दल, आजच्या ध्यानाबद्दल माहिती देत असताना अगोदर मी थोडस सांगेल की एक बॅच सुरू झालेली आहे रात्री 8 वाजताची. तर 2-3 दिवस झाले, पण आमचा शक्तिपातच झाला आहे फक्त. ओके. तर नवीन सदस्य ज्यांना कोणाला संध्याकाळी 8 वाजताच्या बॅचला जॉईन करायचं आहे, त्यांना त्यांना इथं चॅटबॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जॉईन करून घ्या. ओके. सेशन चालू चालू सेशन झालेले नाहीत, फक्त शक्तिपात झाला आहे. तुमचा शक्तिपात घेतला जाईल, म्हणजे प्रॉपर सेशन उद्यापासून सुरू होतील. त्या सेशनची, त्या नवीन बॅचची वेळ आहे संध्याकाळी रात्री 8 वाजताची, सेम याच वेळेवर 8 ते 8:50. आणि ज्या सदस्यांना, नवीन सदस्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे, त्यांना रात्रीचा हा 8चा वेळ जमत नाही, त्यांना येणारी पुढची बॅच दुपारी 6 वाजता, सॉरी, सकाळी 6 वाजताची असू शकते. ओके. तर ती बॅच आपली पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. ज्यांना कोणाला नक्कीच नवीन सदस्य आहेत त्यांनी फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, पुढच्या बॅचेसची तुम्हाला माहिती नक्कीच मिळेल. जेव्हा सकाळची बॅच असते तेव्हा लोकांना दुपारची हवी असते, दुपारची असते तेव्हा सकाळची हवी असते. त्यामुळे आता असं आता असं ठरलं आहे की बॅचेस सारख्या सुरू राहतील, सकाळ, दुपार, संध्याकाळ. एक बॅच सकाळी 6ला, एक बॅच दुपारी 3ची आहे सध्या, आणि एक आहे रात्री 8 वाजताची. ओके. तर आता जी बॅच नेमकी फक्त उद्या दुपारपर्यंत ज्याचे ऍडमिशन होतील 4 वाजेपर्यंत, ती बॅच असेल रात्री 8 वाजताची. त्यानंतर होणारे ऍडमिशन हे असतील सकाळच्या बॅचला. ओके. आणि सध्या दुपारची बॅच, नवीन बॅच दुपारची ऍडमिशन सुरू नाहीत, कारण दुपारची बॅच आता सेकंड डिग्रीला गेली आहे. त्या बॅचला अजूनही काही दिवस लागणार आहेत, 15 आणि 7, 21-22 दिवस लागतील पुढे जायला. ओके. ते मग ज्यांना दुपारचीच वेळ हवी आहे त्यांना 21-22 दिवस जास्त कमी जास्त थांबावं लागू शकते. ओके. पण पुढच्या आठवड्यामध्ये एक सकाळी 6 वाजता आणि दुपारी आणि रात्री 8 वाजता उद्यापर्यंत. एंजल्स एंजल्स डाउजर, एंजल नंबर, आपला जो झिबू सिम्बॉल वगैरे, ते जे आपलं एक पॅकेज आहे, त्या पॅकेजसाठी उद्या किंवा परवाला या 1-2 दिवसामध्ये आपण फ्री सेशन घेणार आहे.
आणि मग या आठवड्यामध्ये एंजल कोर्स सुद्धा सुरू होणार आहे. ओके. एंजल कोर्स संपता बरोबर लगेच ऍज अ टॅरो रीडर्स, प्रोफेशनल टॅरो रीडर्स कोर्स सुरू होणार आहे त्याच जागेवर दुपारच्या वेळेमध्ये. मे बी आपण एंजलचा कोर्स जर रात्री 7 वाजता घेतला, 6:30-7च्या दरम्यान घेतला, तर दुपारच्या वेळेमध्ये लवकरच टॅरो रिडिंगची नवीन बॅच सुरू होणार आहे. शेगावचा प्रोग्राम च जरासं अरेंजमेंट सुरूच आहे म्हणा. तर नोव्हेंबरच्या मध्यामध्ये 15, 16, 17 अशी तारीख असू शकते आपल्या प्रोग्रामची. सोमवार, मंगळवार चा असा तो वेळ. आपण बाकी सगळ्या गोष्टीचं तिथे नियोजन झालं की मग मी तुम्हाला सगळ्यांची तुमच्या सगळ्यांची बैठक घेतल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी ठरवल्या जातील, एवढं मात्र नक्की. तर तोपर्यंत आपले ग्रँडमास्टर 14 पण सुरू होणार आहे. ओके. कारण आपण ग्रँडमास्टर 14 पर्यंतच्या सर्व सदस्यांना आणि 6वे टॅरो रीडर्स या सगळ्यांना त्या प्रोग्राम मध्ये प्रमाणपत्र आणि शील्ड त्याच प्रोग्राम मध्ये देऊ. ओके. असं ते ठरलं आहे. तर त्या दृष्टीतून सगळ्या गोष्टी राहतील. तुम्हाला फक्त एक माहिती असावी अगोदर म्हणून, कारण आजच्या सेशनला सगळे जुने पण सदस्य आलेले आहेत ग्रहण असल्यामुळे. तर त्यामुळे हा, तर तुम्हाला हे माहिती असावी. जुने ग्रँडमास्टर्स, नवीन सदस्य, मे बी यावेळेस बघूया आपण 3rd डिग्री पर्यंतचे सदस्य यांना आमंत्रित करूया किंवा फक्त ग्रँडमास्टर असं सध्या ठरलं आहे. ग्रँडमास्टर, एंजल थेरपिस्ट आणि टॅरो रीडर्स. ओके. 2 दिवस प्रोग्राम असेल पूर्ण, असा तो ठरलेला, ते तुम्हाला कळणारच आहे. बऱ्याच जणांचं चालू होतं केव्हा केव्हा केव्हा, तर म्हणून ते आता डिक्लेअर केलं तुमच्यासाठी. मे बी एखादी तारीख थोडीशी मागे पुढे होऊ शकते, पण मला नाही वाटत की तशी मागे पुढे करण्याची गरज पडेल. ओके. कारण अगोदरच सगळ्या गोष्टी 2 महिने अगोदर जर आपण डिक्लेअर करतोय, फक्त हॉल वगैरे त्या दिवशी आहे का ते बघून येऊ द्या. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमची बैठक सगळ्यांची आपण करूया. ओके. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ऊर्जेबद्दल तर तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलंच आहे. अनुभव राहिले आज बोलता बोलता, आहे ना. सेशनच माझं वाढलं, माझ्या लक्षातच नाही आलं. चला, शेअरिंग करणारी लोक पटकन हातवर करा, म्हणजे मला आहे ना, ज्यांना शेअर करायचं आहे मी टाईप करा प्लीज, कारण मला पटकन मेडिटेशन करायचं आहे, घ्यायचं आहे तुमचं. हा, माईक सुरू होत नाही, मी टाईप करा किंवा हात वर करा. हा, सरांनी हात वर, सर तुम्ही मी टाईप करत आहात, चला बोला. तुम्हाला मेसेज टाकला, अनम्यूट करा. माने सरांनी पहिला हात वर केला होता. हा, माईक सुरू झाला सर तुमचा. आत्मानमस्ते सर्वांना. चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. हा, बोला सर. जानेवारी 1 जानेवारीच्या बॅचला मी रेकी फर्स्ट ऍडमिशन घेतलं आणि एप्रिल मध्ये मी रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड करून ग्रँड मास्टर पूर्ण केलं. मधात मी टॅरो रिडिंग पण पूर्ण केलं आणि मला खूप चांगले अनुभव यायला लागले. टॅरो रिडिंगचे माझ्याकडे खूप सारे लोक यायला लागले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मी त्याद्वारे करू शकतो. आणि ऍज अ ग्रँड मास्टर मला ग्रँड मास्टर का व्हायचं होतं ते मॅडमना मी सांगितलं की मला माझ्या पेशंटला मदत व्हायला पाहिजे किंवा पेशंट चांगले व्हायला पाहिजे. तर मी जेव्हा जेव्हा पेशंट तपासतो तेव्हा त्यांना ब्रह्मांडी ऊर्जा देत असतो आणि ऊर्जा दिली की पेशंट जे 8 दिवस बरं होणार आहे ते 3 दिवसातच बरं होतं. आणि फी मात्र मी तेवढीच घेतो. माझी फीची अपेक्षा नाही, पण पेशंट लवकर बरा झाला या अपेक्षेने मी ब्रह्मांडीय ऊर्जेला आवाहन करतो आणि ब्रह्मांडीय ऊर्जा मला खूप यश देते. आणि अजून एक आश्चर्यासारखी गोष्ट सांगायची म्हणजे एक गतिमंद मुलगा होता, त्याला चालता येत नव्हतं. आमच्या स्टाफ मधल्याच एका लेडीजचा मुलगा होता, तो 4 वर्षाचा आहे, तो चालतच नव्हता. पण तो यायचा, ती घेऊन यायची ना ज्यावेळी काम करायला दवाखान्यात, तर तो सारखा रडायचा किंवा ओरडायचा, म्हणून मी आपलं सहज जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवायचो आणि त्याला ऊर्जा द्यायचो. असं करत करत तो एक दिवशी असा चालायला लागला आणि सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा हे कसं शक्य झालं. तर मी म्हटलं बाबा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि हे ब्रह्मांडीय ऊर्जेनं शक्य होतं. हा काही चमत्कार नाही, पण ऊर्जा आम्हाला मॅडमनी ज्याप्रमाणे द्यायला शिकवलं त्याप्रमाणे आम्ही देतो. मॅडम तुमची खूप पद्धत चांगली आहे, मेडिटेशन पण खूप चांगले आहे तुमचे, आणि मी दररोज 5 मेडिटेशन करत असतो आणि त्यामुळं ऊर्जा ऊर्जा ही भरपूर वाढते. जेवढे तुम्ही मेडिटेशन जास्त करता तेवढी तुमच्यामध्ये ऊर्जा जास्त वाढते
आणि मॅडमचं मेडिटेशनचं जे टेक्निक आहे ते अफलातून आहे. त्याला काही तोडच नाही, जगात कुठेही तोड नाही असं माझं तर म्हणणं आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद सर. तुमचं हॉस्पिटल कुठं आहे? मी सातारा जिल्ह्यामध्ये जावळी तालुक्यात कुडाळ म्हणून एक 10,000 लोकवस्तीचं गाव आहे, तिथं माझं हॉस्पिटल आहे. आणि तिथं मी गेली 35 वर्ष प्रॅक्टिस करतोय. पण ह्या 1 वर्षातले जे अनुभव आहेत ते म्हणजे 1 वर्ष पण नाही, 6 महिनेच झालेत मला ग्रँड मास्टर होऊन, रेकीमध्ये येऊन. तरी मला खूप चांगले अनुभव यायला लागले. खूप धन्यवाद सुंदर. मॅडम. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद. जेव्हा डॉक्टर्स आपण म्हणतो ना वैद्यकीय शास्त्रानुसार, तर जेव्हा डॉक्टर्स एवढा विश्वास ठेवून जर पुढे त्यांच्या रुग्णांना ऊर्जेचा उपयोग करतात, तर लक्षात असू द्या, अनेक डॉक्टर्स हे रेकी हिलर आहेत. अनेक. पण एक रेकी हिलर हा डॉक्टर नाही बरं का. आपण डॉक्टरचं काम नाही करत. आपण ऊर्जा पुरवतो, आपण दिव्य ऊर्जा देत असतो. डॉक्टरचं काम करतायत, आपण आपलं काम करतो आहे. ओके. डॉक्टर मात्र रेकी शिकू शकतात. आपण स्वतःला डॉक्टर नाही समजायचंय. पुन्हा हे सुद्धा डिक्लेअर करणं तेवढंच गरजेचं आहे. हो ना? येस. हा. मी पुन्हा मागच्या वेळेसही संधी दिली होती, पण पुन्हा मला श्रीकृष्ण दादा राणे यांना संधी द्यायची आहे की आज नाही. बरं बरं, काय हरकत नाही. रेंजचा इश्यू आहे थोडासा, तर हरकत नाही. तर सकाळच्या बॅचचे आणि दुपारच्या बॅचचे सदस्य थोडे, कोणाला बोलायचं आहे? मला दिसत नाही आहात तुम्ही. ओके. आज नवीन सदस्य आहेत ना खूप सारे. मग ते 2 नंबरची स्क्रीन जाते, 3 नंबरची स्क्रीन जाते. ओके 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 ओके. हा. आहेत का दर्शना वगैरे? स्वाती 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 दिसल्या. स्वाती. हा. माईक सुरू करा. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. नमस्ते सर्वांना. मॅडम, मी ह्या ऊर्जेशी जोडल्यानंतर मला खूप चांगले अनुभव आले. मी काही शेअर पण केले. पण हा. परवाचीच एक घटना सांगते. जवळजवळ 5-6 महिने झाले माझा फ्री वॉशिंग मशीन बंद होती मॅडम. मी त्या मेकॅनिक दोघांना आणून दाखवलं, पण ते म्हटले तुम्हाला एक्सचेंज करायला लागेल, द्यावी हा. लागेल परत. म्हणाले नाही होणार म्हणा लागले. मी हम्म. परवा मेडिटेशन बसले आणि मी रेकी दिली त्याला, आपली सिम्बॉल टाकून. आणि म्हटलं बघू दे आता होते का ब्रह्मांडीय ऊर्जा, बघू माझं काम होतंय काय. आणि मी दुपारी गेली, माझा मुलगा मिस्टर पण घरीच होते. मी गेले आणि म्हटलं बघू दे सुरू होते का माझी, मला तर ट्राय घेऊ दे ना म्हणून मी गेली आणि केली. हम्म. तर मॅडम सुरू झाली. 4 दिवस झाले रोज व्यवस्थित चालते माझी वॉशिंग मशीन. ही ब्रह्मांडाची कमाल आहे मॅडम. खूप छान खूप छान मॅडम. ब्रह्मांडाचे खूप खूप आभार आहे मॅडम. इतके कमी आहेत आणि तुमचे पण खूप खूप आभार मॅडम. अच्छा, स्वतःच्या आरोग्यामध्ये काय बदल झाला स्वाती? स्वतःच्या आरोग्यामध्ये तिथं हा नाही. अरे तिथे जवळ आहे ना आईच्या. एक मिनिट एक मिनिट. आयुष सावंत, हे बघा माईक सुरू करू नका कोणीच मध्ये. हा. बोला स्वाती. मॅडम, म्हणजे माझे मिस्टर परवा मला म्हटले की खूप थकल्यासारखी पहिली वाटायचे, पण आता काय बदल झालाय काय माहित. म्हणजे सारखं कामात असते, इकडं कर तिकडं कर अशी सारखं असते. तू चेहऱ्यामध्ये बदल झालाय, हसरी दिसते सारखं, थकवत नाहीस तू. काय केलीस, काय जादू? म्हटलं माझी काय जादू नाही, त्या ब्रह्मांडाची सगळी जादू आहे. खूप मॅडम चांगला आहे, अनुभव येतात माणसाला. सगळ्यांनी या ब्रह्मांडीय ऊर्जेशी जुडून जावं मॅडम. छान. मस्त. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अगदी थँक्यू थँक्यू थँक्यू. अनुराधा आहेत का? अनुराधा, माईक सुरू करा. नवीन सदस्यांना थोडीशी संधी मिळाली पाहिजे. हा एक हे असतो. खर्डे, अनुराधा खर्डे आहेत का? कारण 2-3 स्क्रीन आहेत माझ्या समोर, त्यामुळे मला दिसत नाही. अनुराधा खर्डे आहेत का? अनुराधा कोणतेही असो, माईक सुरू करा. सापडल्या? हा. अर्चना कोठारी यांना बोलायचंय. बोला अर्चना, तुम्ही बोला. अनुराधा दिसत नाहीयेत. हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा मी दोन नमस्ते. सप्टेंबर पासून जॉईन झाले. दोन हो. सप्टेंबर पासून जॉईन झाले. मला पहिल्यांदा मेडिटेशन करायला खूप त्रास झाला. पहिल्या दिवशी एकदाच केलं. दुसऱ्यांदा मी नाही का, म्हणजे मुवमेंट वगैरे काही नाही, पण फक्त हात मांडीवर ठेवून केलं. मग मी हं. तुम्हाला विचारलं की असं केलं तर चालेल का, तर तुम्ही म्हणला की नाही, जसं
व्हिडिओ मध्ये दिले तसं करायचं. मॅडम काल आणि आज मी एवढा स्टॅमिना वाढलाय माझा आणि मी सेम टू सेम कळलं कसं काय झालं ते. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आणि काल 3 वेळा केलं, आज 2. आणि बहुत शिवाय बढिया. बसून मॅडम, झोपून पण नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि खूप सकाळी सुंदर. लवकर करते मेडिटेशन, दुपारी एकदा करते आणि संध्याकाळी झोपताना एक करते. पण मी सगळे हालचाल करून करते मी. कारण मी अर्चना ताईंसाठी टाळ्या यासाठी वाजवत आहे की माझी अर्चना, किती वर्ष झाली जागा बेडवर आहात ताई तुम्ही? 2 वर्ष झाली, 2 वर्ष. का बरं? स्पाइन सर्जरी झाली माझी. ओके. मला छान. बसायला उठायला त्रास होत होता, पण येस. आता 2 दिवस झालं मी आता पण बसली एकदम कम्फर्टेबल मध्ये. बहुत हे बढिया. बघा. तुम्ही आणि उभ्या 3 टाइम राहणार, तुम्ही मेडिटेशन. उभ्या राहणार, तुम्ही चालणार, तुम्ही सगळं काम करणार आणि तुमच्या बेबीला तुम्ही खूप उत्कृष्ट प्रकारे सांभाळणार. त्या ब्रह्मांडी ऊर्जेवर विश्वास ठेवा हो अर्चना. ओके. हो. खूप आणि मी 3 धन्यवाद. टाइम करते आणि करणारच. येस. आत्मा नमस्ते. थँक्यू. आत्मा नमस्ते. स्पाईनचं ऑपरेशन झालेले काही सदस्य अजूनही आहेत. ओके. पहिल्या बॅच मध्ये आहेत, दुसऱ्या बॅच मध्ये आहेत. काय असते ना, सेम फ्रिक्वेन्सी मॅच होते. कधी कधी एकच पेशंट येतात. तसंच सध्याची परिस्थिती आहे. त्यांनी अर्चना कोठारी यांच्याकडून प्रेरणा घ्या की त्या 2 सप्टेंबरच्या बॅचला जॉईन झाल्या. त्यांनी स्वतःमध्ये एवढा पॉझिटिव्हिटी आणि बदल, त्यांना मी एवढंच सांगितलं होतं, मी गॅरंटी घेत नाही, मेहनत तुम्हाला करावी लागेल. पण खरोखर ताई मानलं तुम्हाला. त्या आता 40 मिनिटाचं मेडिटेशन 3 वेळा करतायत आणि त्या बसू शकतात. स्पाईनचं ऑपरेशन हो. झालेलं आहे. ताई स्वतः चालू शकत नाही, जागेवरच आहेत आणि एवढा वेळ बसू सुद्धा शकत नव्हत्या. ती कंडिशन शिवाय काय आहे? ते हात वगैरे ठेवून, ते हात वगैरे ठेवून सहस्र मेडिटेशन चक्रावर करतात. हात ठेवून. हो. आता 2 दिवस झालं मी कम्प्लीट करते मेडिटेशन तसं. खूप सुंदर. आणि आणि झोप तर इतकी तुम्हाला सुखाची लागते ना, खूप खूप सुखाची. खूप छान. खूप तुम्हाला राग येतो खूप. बऱ्याच वेळा, मी आणि ऍडजस्ट इतकी केलं नाही की. आणि ना बऱ्याच जणांना वाटते मॅडम म्हणतात हातच ठेवा. अरे पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी फायदा आहे ना, म्हणून मला ते तुम्हाला कडक करावं लागतं थोडस. समजलं ना अर्चना ताई? खूप. पण केलं मी, म्हणजे तुमचे काल सांगितलं ना, मी पण ते केलं, करायचंच, करणारच म्हणलं मी पण. आणि केलं, करून घेतलं ब्रह्मांडाने माझ्याकडून. खूप सुंदर. करून घेतलं ब्रह्मांडाने आणि ब्रह्मांडाने तुम्हाला करून निवडलंय घेतलं. अर्चना, की आता तुझ्यामध्ये करून बदल घेतलं. घडणारच आहे. म्हणून ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलंय. ओके. त्या ब्रह्मांडाला, त्या थँक्यू. बाळाला आहे ना खूप छान. पूर्ण आई द्यायची आहे. त्याला ते पूर्ण प्रेम, त्याच्या मागे दुडू धावणारी आई त्याला द्यायची आहे त्या बाळाला. म्हणून ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे ऊर्जेसह जोडण्यासाठी. थँक्यू म्हणा. थँक्यू. थँक्यू. नक्कीच. तुम्ही खूप आत्मा छान नमस्ते. रिझल्ट घेणार आहात. काळजी करू नका. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बघा, 2 सप्टेंबरची बॅच म्हणजे ज्या बॅचला मी अजूनही ऍडमिशन आपली थँक्यू. सुरू आहेत. आज थँक्यू. 7 तारीख आहे फक्त. किती धन्यवाद मानावे ब्रह्मांडाचे. किती मानावे. बस. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू. छान. थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळे नवीनच सदस्य दिसत आहेत मला. जुनं माझ्या स्क्रीनवर समोर नाहीये. वैशाली, वैशाली जांभळकर. ओके. मी अचानक कोणाचंही नाव घेऊ शकते. हा. हं. आवाज आला माझा वैशाली? वैशालीची स्क्रीन फ्रीज झालेली आहे. वैशाली जांभळकर, माझा आवाज आला? त्यांची स्क्रीन फ्रीज दिसते मला. ओके. सरिता ताई, तुम्ही बोलू शकाल? काय बदल वाटतो स्वतःला? बोला बोला. छोट्या स्क्रीनवर ठेवते तुम्हाला एवढंच. ओके. दुसऱ्या सरिता राऊत यांनी माईक सुरू केलाय. बहुत बढिया. बोला सरिता. अच्छा घोडे मी यांनी केलाय. अच्छा हा. त्यांचं होतं का? हो बोला ठीक बोला. आहे, त्यांना बोला बोलू दे. बोला. अरे बोला बोला नाही बोला. घोडे ताई पण बोलणार. बोला, तुम्ही पण मला बोला. ना हं. पहिल्याच दिवशी मी म्हटलं ना, मला माझी मान आहे ना एकदम अशी
स्ट्रेट एकदम हलताना पण दुखायची पुष्कळ. तर मनातच असं आलं की माझी मान जरा चांगली झाली तर किती बरं होईल ना, हे दुखणं कमी झालं तर. आणि पहिल्याच दिवशी माझी ती झालं ना ते म्हणजे पूर्ण केलं तुम्ही. आणि मी अशी अशी हलून बघितलं, अरे माझं दुखत का नाहीये असं माझ्या मनात आलं. आणि तुम्ही विचारलं पण मला की तुम्हाला काही बोलायचंय का. मग मी हो म्हटलं. आणि मी त्या दिवशी सांगितलं की माझी ती मान होती ना खूपच दुखत होती, ती एकदम पूर्ण म्हणजे अशी बरी वाटली मला. आणि माझा मणका सुद्धा त्याच्यानंतर मी पूर्ण 24 तास ना तो मणका माझा खूप दुखायचा इथे पाठीच्या मध्ये. ते पण असं खूप म्हणजे एकदम कमी झालं त्याचं प्रमाण. एक दिवस तरी निदान कमी झालं थोडस. दुसऱ्या दिवशी मी खूपच जोरात काम केलं, कारण दुखणं कमी झाल्यामुळे मी खूप जास्त प्रमाणात काम केलं. म्हणजे एकदम जोर जोरात काम करून मोकळे झाले. खूपच म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं हा, पण त्या दिवशी खूप म्हणजे धन्यवाद. तुम्हाला वाटलं आज बरं झालं तर आज याच्याकडून पूर्ण काम करूनच घेऊ जोरात. दे बरं. किती मेडिटेशन नंतर हा फरक वाटला होता सरिता ताई? मला पहिल्याच दिवशी म्हणजे मी सांगितलं ना, पहिल्याच दिवशी मला मी मेडिटेशन तुमच्या सोबत केलं ना, तेव्हाच मला त्या मानेचा फरक वाटला. आणि आता मला थोडा 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 म्हणजे पाठीचं म्हणजे जे खूप दुखायचं ना, मी एक दोनदा जरी वाकली ना पुढे तरी पण खूप दुखायचं. तर ते आता माझं खूप प्रमाण असं कमी झालंय. म्हणजे मी एकदा करते दिवसातून मेडिटेशन, पण खूप प्रमाणात कमी झालं. वेळ असला तर 2 वेळा करा मेडिटेशन. आणि हो. हळूहळू हळूहळू त्याला एकदमच ताण देऊ नका. थँक्यू. काय थँक्यू. हरकत नाही. दुसरा सरिता आणि नंतर संगीता खरात. कुठे दुसरे सरिता? हा, आता परत माईक बंद झाला. आता सुरू करा. आमच्या महिला मंडळांना थोडासा माईक सुरू करायला बंद करायला वेळ लागतो. चला सरिताताई, काही माईक सुरू नाही होणार सरिताताईचा लवकर, तोपर्यंत संगीता खरात बोलतात. मग त्यांचा माईक सुरू झाला तर त्यांना संधी, नाही तर दुसऱ्याला संधी. बोला संगीताताई. थोडस माईक आत्मा चालू नमस्ते. करणं बंद करणं ह्या गोष्टी शिकून घ्या. आणि ना बोलण्याचा विषय काय असतो माहितीये का, तुम्ही बिनधोकपणे बोलू शकता. हे आपलं सेशन आहे, आपलं व्यासपीठ आहे. ओके. हा, बोला संगीताताई. चुकेल आत्मा का, नमस्ते. मला कोणी काही म्हणेल का, तर बिलकुल नाही. चुकलं तर आपलं प्रशिक्षण केंद्र आहे, चुका होणारच. हो की नाही? बोला संगीताताई. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आजचा या ताईने जो अनुभव सांगितला ना, हा. म्हणजे पहिल्याच दिवशी मेडिटेशनचा फरक पडला. आणि मी पण तसंच महालक्ष्मीचं सगळं घर आटपले 4 दिवसात. इतके एनर्जी ना. आणि मग 2-4 दिवस थोडी थकल्यासारखी झाली होती. ताईंनी आता जो अनुभव सांगितला तोच माझा अनुभव आहे. आणि खूप आता हे सुंदर. 8-10 दिवस ते मुलं आले होते ना, त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं. पण आता हं, आजपासून परत सुरू होईल मेडिटेशन. खूप छान. अच्छा, दरवर्षी ची तुम्ही महालक्ष्म्यांची केलेली तयारी गौरी गणपतीची आठ आणि दिवस या वर्षीची? 8 दिवस लागायचे. 3च दिवसात झाले यावेळेस. दरवेळेस 8 दिवस लागायचे सगळं आवरायला. 8 दिवस लावून अशी थकून जायची. यावेळेस थकलीच नाही मी, बिलकुलच नाही लगे. असं एनर्जीनच खूप काम केलं. खूप खूप म्हणजे असं थकवाच जाणवत नव्हतं. खूप सुंदर. आणि आता हे 5-6 दिवस थोडं मुलं आली ना, थोडं मेडिटेशन कमी झालं. काय हरकत नाही, आता पुन्हा बसा. बाकी छान. हं? आणि हं, हा हा. आणि घरात पण खूप शांत आणि आनंदी वातावरण होतं यावेळेस. खूप खूप. छान. जेथे ऊर्जामय व्यक्ती आहे तेथे विचारूच हं. नका, सगळ्या गोष्टी सगळे छान सगळे सगळे. छान होतात. ते छोटं मस्त. बाळ पण ना खूप हं. आनंदी होते यावेळेस. असं रडलंच नाही. खूप मस्त. आता पण आपलं चालू होतं ना, त्यांचा फोन आला होता. आजच गेले. बर. हो, मध्ये तुम्ही फोन घ्यायला गेल्या होत्या, पाहिलं हा मी. हा. आहे पण ना? गेलं हा. खूप खूप सुंदर. खूप फरक येत. पण आता एवढं व्यक्त नाही करतायत. प्रत्येक वेळेस थोडं थोडं. बरोबर आहे. आणि ना मी सगळ्यांना सांगते, अगदी काही सिक्रेट गोष्टी असतात आपल्या, तर ज्या गोष्टीमुळे एखाद्या गोष्टी दुसऱ्या नात्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो, ते शेअर नाही हा. करायचं. जे आपण 4 बर. लोकात शेअर करू शकतो ना, तेच शेअर करा. 100% आपल्याला रिझल्ट तर खूप गोष्टीचा येतो, पण आपण इथे हो, तेच खूप सांगतो खूप. की जे आपण सांगू शकतो. तोच आजार सांगा की जो आपण सांगू शकतो.
तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कुठेही गदा येईल असं काहीच आपण शेअर कराही म्हणत नाही. आणि तुम्ही केलंही तरी मी ती रेकॉर्डिंग मधून काढून टाकत असते मग पब्लिक करताना. हे सगळ्यांना माहिती आहे. पण माझा तो वेळ वाढवण्यापेक्षा तुम्ही ते शेअरच करू नका. आहे ना? हा, ते शेअरच करू नका. मागच्या वेळेसपासून आमच्या ग्रँडमास्टर वाट बघत आहेत शेअरिंग करायची. त्यांना संधी देते. मानसी करंडीकर, नंतर पुष्पा. ओके, बोला. त्यांना मागच्या वेळेसही संधी मिळाली नाही. अधिक कोणाला शेअर करायचं असेल तर मेसेज टाका, कारण मला आज मेडिटेशन घ्यायचं मग. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते सर्वांना. रेकीमध्ये 1 फेब्रुवारी पासून आले 2025. इतके काही अनुभव खूप छान आलेले आहेत सगळ्याच दृष्टीने. रेकीमध्ये आल्यानंतर सर्व काही माझं सुधारलेलं आहे. आर्थिक परिस्थिती, मानसिक, शारीरिक. माझा डायबिटीस सुद्धा आता नॉर्मलला आलेला आहे. जो काही मला डायबिटीसची गोळी होती ती आता बऱ्यापैकी नॉर्मलला आलेली आहे. आणि सर्व या इतकं सगळं कारण म्हणजे एकतर खरं तर मेडिटेशन खूप प्रामाणिकपणे केले पाहिजे, ते मला सांगायचंय सगळ्यांना. मेडिटेशन मधून खूप काही ऊर्जा मिळते आपल्याला, हे मी सध्या जाणवतीये. मला मी ग्रँडमास्टरला आल्यावर 20 वर्ष मी जॉब करत होते, पण ग्रँडमास्टरला आल्यावर मी केवळ अभ्यासासाठी जॉब सोडलाय. मला याचा अभ्यास डीप मध्ये करायचा आहे म्हणून जॉब सोडला. आणि आता मी जवळजवळ दिवसातनं 3 ते 4 तास मेडिटेशन करते आहे. त्याचा मला इफेक्ट एवढा होतोय की परत जेव्हा मी आता जॉब शोधायला जाते आहे तर मला समोरून संधी येते. म्हणजे मी आता विचार करते की मी कोणत्या संधीला अप्रोच करावं. इतकं काही फायदा येतोय. आणि मला जे पाहिजे आहे, मला ज्या क्षेत्रात पाहिजे आहे त्या क्षेत्रात मला जी सॅलरी पाहिजे आहे त्या सॅलरीच्या संधी मला चालून येतात. फक्त मला वेळ द्यायचा आहे रेकीला. आता याच्यात मी अडकलेली आहे, कारण मला आता पैसा बघायचा नाहीये. मला रेकीला वेळ द्यायचा आहे. मला किती पेमेंट मिळतं याच्यापेक्षा मला वेळ किती देता येईल रेकीसाठी, मी स्वतःचा अभ्यास किती वाढवू शकेन याच्याकडे मला जास्त लक्ष द्यायचं आहे. अनुभव म्हणाल तर इतके आहेत, माझ्या बऱ्याच सेशनमध्ये अनुभव सांगितलेले आहेत. पण घराची कामं जी काही आहेत ती माझी खरंच रेकीने खूप सुंदररित्या पार पडली आहेत. अर्थातच मंजुश्री मॅडमचा त्याच्यात खूप मोठा सहभाग आहे. कारण त्यांनी शिकवलं आहे म्हणून आम्ही पुढे जाऊ शकतो. नाहीतर मला खरोखरीच, मी आध्यात्मिक आहे लहानपणापासून, माझे गुरु केलेले आहेत. पण जे काही आहे हे रेकीमध्ये आल्यावर, खास करून ग्रँडमास्टर मध्ये आल्यावर बराच विकास होतो. 3 लेवलमध्ये मी जॉब करत होते, त्यामुळे मला तेवढा वेळ मिळायचा नाही. म्हणून मी मनापासून ठरवलं की नाही, मी ग्रँडमास्टर आल्यावर ऍक्च्युली मला जाणून घ्यायचं आहे की काय आहे रेकी, काय आहे अभ्यास. तो मला वेळ दिल्याशिवाय मिळणार नाहीये. तर मग मी जाणून घेतल्यानंतर ग्रँडमास्टर मध्ये मी माफ कसं करायला शिकले, लोकांना माफ कसं करायचं. हा फार मोठा टॉपिक ग्रँडमास्टर मध्ये आहे. हा कुठे जगाच्या शाळेत, जगाच्या विज्ञानात शिकवला जात नाही, कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. हे रेकीमध्ये आल्यावर शिकले. लोकांना माफ कसं करायचं, त्याच्यानंतर आपल्या स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा. काउन्सिलर तर मी आहेच ऑलरेडी प्रोफेशनली, बाय प्रोफेशनली मी काउन्सिलर आहे. पण स्वतःवरचा विश्वास काउन्सिलिंग करताना अजून वाढला, की लोकांना काउन्सिलिंग करताना, हिलिंग देताना सुद्धा विश्वास वाढला. बऱ्याच लोकांना हिलिंग दिल्यावर त्यांना सक्सेस मिळालं, याचा आनंद मला खूप झालेला आहे. की जे काही मी शिकलीये ते मला उपयोगात आणता येतं. खूप आनंद होतो. बऱ्याच गोष्टी आहेत ग्रँडमास्टर मध्ये, म्हणजे आम्ही पीएचडी होतोय का काय ग्रँडमास्टर मध्ये असताना, असा मला भास होतोय. कारण इतके डीप सब्जेक्ट आहेत आणि मॅडम परिपूर्ण, म्हणजे हाताला धरून कसं एखादं शिकवतात तसं ग्रँडमास्टरचं शिक्षण मॅडम कोणीच शिकवू शकत नाही मॅडम शिवाय इतकं चांगलं. हे मी खात्रीने बोलू शकते, कारण खरंच त्यांनी ग्रँडमास्टर इतकं डीप घेतलंय, एकेका व्यक्तीला बोलकं केलेलं आहे. आमचं 3 महिने बॅच चालली ग्रँडमास्टरची. कोणीही एवढा वेळ घेत नाही बाहेरच्या जगात, कारण बरेच रेकी हिलर आहेत, बरेच ग्रँडमास्टर आहेत, पण एवढा वेळ कोणी शिकवण्यात देत नाही. त्यांनी परिपूर्ण रिक्त केलेला आहे स्वतःला इथे ग्रँडमास्टर मध्ये. जसं त्या वटवृक्ष मेडिटेशन मध्ये सांगतात त्याप्रमाणे त्यांनी सगळं आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. आता खरी कला आहे, आता खरा कस आहे तो आम्ही काय करतोय. त्यांचं काम त्यांनी दिलेलं आहे. आता आम्ही काय करतोय, आम्ही आमची प्रगती कशी करतोय याच्याकडे जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त मेडिटेशन कसे करता येईल. जेवढे मेडिटेशन करू समोरून तेवढीच ऊर्जा आपल्याला येते आणि तेवढेच अनुभव घ्यायला मिळतात, याचं मी
स्वतः इथे लाईव्ह सेशन मध्ये सांगतेय, मला खरंच खूप अनुभव छान छान येत आहेत. सर्व काही सुधारलेलं आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक, भौतिक, आध्यात्मिक. छान. अध्यात्माचं तर माझं खरंच लेवल खूप वाढलेली आहे. खरंच खरंच धन्यवाद त्या ऊर्जेचे, आणि जास्त खूप खूप धन्यवाद त्या प्रेमळ मंजुश्री मॅमचे. खूप खरंच धन्यवाद. धन्यवाद खूप मॅम. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. फक्त तुमचा अनुभव सांगा. थँक्यू मॅम. पुष्पाबाई शेवर्ते, त्यानंतर द्वारकाबाई, आपल्या दुपारच्या बॅचचे सदस्य. तुम्ही दिसल्या मला आता कुठेतरी. द्वारकाताई, तुमचा माईक आणि तुम्ही जरा व्यवस्थित बसा. हा. अरे आपला परिवार आहे. तुम्ही जेव्हा हे जे सदस्य बोलत आहेत ना आता, असेच तुम्ही बोलणार आहेत, लक्षात ठेवा. उद्याचे ग्रँड मास्टर आहात तुम्ही. बोला पुष्पाताई. माझं नमस्ते माझा मॅडम, स्वतःचा एक नमस्ते अनुभव सर्वांना. सांगायचा मॅम. 5 मिनिटं 5 मिनिटं. द्वारकाबाई सध्या माईक बंद करा आणि मग तुम्ही माईक सुरू करा. पुष्पाताईचं झाल्यानंतर तुमचा नंबर. ओके. हा. पुष्पाताई. आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा मंजुश्री नमस्ते मॅडमचं कौतुक सर्वांना. नाही करायचं. 1 मिनिट. मंजुश्री मॅडमचं कौतुक नाही, तुमचे अनुभव सांगायचे आहेत. बोला. आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा हा. नमस्ते सर्वांना. मी रेकीला 11 नोव्हेंबरला जॉईन झाले. आणि तो प्रवास इतका चांगला होता की कल्पनेच्या पलीकडे मला मिळालं सगळं. की माझा म्हणजे डिप्रेशनमध्ये होतेच, खूप त्रास होता डोक्याला पण, आणि अंगात आग खूप होत होती. बसता उठता येत नव्हतं, मांडी घालू शकत नव्हते, 20 मिनिटंही मी जमिनीवर बसून जेवायलाही सुद्धा बसू शकत नव्हते. तो मला 10 ते 15 दिवसात रिझल्ट मिळाला. आणि हे शक्यच होऊ शकत नव्हतं. मी ॲलर्जी टेस्ट पण खूप केल्या, खूप दवाखाने केले होते, पण ती आग अंगाची कधीच कमी नव्हती झाली. ती रेकीमुळं कमी झाली, इतकी कमी झाली की मला कुठल्याही ऋतूत थंडी कधी वाजलीच नाही. पण या वर्षी मी अनुभव घेतेय, थंडी वाजते. म्हणजे मी डॉक्टरला बी म्हणत होते की ऋतू बदलतात, पण माझा ऋतू कधीच बदलत नाही. माझ्या अंगात तिन्ही ऋतूमध्ये आगच होते. इतका त्रास होता मला ते, आग खूपच होत होती. आणि पित्तही खूप उठायचं, खूप सूज यायची अंगाला, ते सगळंच बंद झालंय. म्हणजे चालताना बी पाय पण सुजायचे, खाज यायची. इतकी खाज यायची की म्हणजे स्किन सुद्धा मी अशी काढायची हाताची पायाची, इतकी खाज होती ती. पण ते आता खूप म्हणजे एकदमच बंद झालं. आणि तुम्ही खरंच लहान मुलाला हाताला धरून चालावं तसा आमचा प्रवास ग्रँड मास्टर पर्यंत नेला. ग्रँड मास्टर बनवलं. तुमचे खूप खूप धन्यवाद मानावे तेवढे कमी आहे. आणि खरंच तुम्ही मला नवीन जीवन दिलं, जगण्याला एक नवीन दिशा मिळाली. नाहीतर कधी असं वाटत होतं की नको आहे जीवन, कारण खूप संकट पण तो होते आर्थिक ते. तर त्या संकटाला कसं तोंड द्यायचं आणि कसं खंबीरपणे उभं राहायचं. रेकीत आल्यानंतर माणूस एक खूप म्हणजे खंबीर बनतो, कसं माहिती नाही, पण एक ताकद, नवीनच एक ऊर्जा निर्माण होते. आणि आपण जे मेडिटेशन करतो ते एक औषधाप्रमाणे काम करतं. मग आजार कुठलेही असू द्या, ते एक मेडिटेशन माणसं ज्याला जितके जमेल तितके करावे. गोळी खायचं कामच पडणार नाही. सध्या तर मी शुगर थायरॉइडच्या गोळ्या सुद्धा बंद केल्या. मी आता त्याच्यावर विश्वास ठेवला, ब्रह्मांडावर आणि त्या मेडिटेशनवर, की ते माझं पूर्ण क्लीन करणार आहे. कुठली गोळी घ्यायची गरज नाहीये. आपण आपल्याला स्वतः रेकीमुळा नीट करू शकतो, एवढी तरी खात्री मला आली आहे. आणि तुमचं मार्गदर्शन, त्याच्यामुळे आमचा रस्ता तर एकदमच सरळ आणि सोपा झालेला आहे. तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळालेत, हे आमचं भाग्य. खूप माझा धन्यवाद. नवीन जन्म झालाय, फिरून जन्मेन मी पुन्हा पुन्हा. खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि याच्यामध्ये कशी शिक्षणाची अट नाहीये. कुठल्याही ग्रामीण भागातली कुठली स्त्री, तरुण, वयस्कर, कुठल्याही वयातला माणूस हे करू शकतो. हेच खूपच भाग्य आहे सगळ्यांसाठी. आणि तुमच्यासारखं शिक्षण देणारी गुरु आम्हाला मिळाले, तर खरंच म्हणजे कसं, म्हणजे आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की जमेल का, बोलता येईल का, समजेल का. हे काच प्रश्नच राहिला नाही, कारणच नाहीये कुठलं. सगळं काही होऊ शकतं. हो जाएगा, तुमचा जो लाईन आहे, हो जाएगा तर हो जाएगा. खरंच खूप छान प्रकारे शिकवलं जातं. आणि प्रत्येकाने रेकी जॉईन करावी, आवर्जून सांगते. आणि प्रत्येक स्त्रीला प्रत्येक गोष्टीचं, थायरॉइड हे मनात ठेवलेला, जपून म्हणजे दाटलेल्या भावना ज्या असतात ना, त्याने ह्या बिमाऱ्या येतात, शुगर, थायरॉइड. हे इथं मोकळं होऊन जातं आणि सगळं क्लीन होऊन जातं. खूप रेकी छान. जॉईन करायलाच पाहिजे. मी खरं पण सांगते, मॅडमने कळकळीची सांगितलं ना, सांगते. ते करायला पण पाहिजे, हे पण सांगा ना.
हं? मॅडम जे जे सांगतात ते ते करायचं हो, असं सांगा. मॅडमने सांगितलेलं म्हणजे प्रवास त्या मार्ग दाखवतात, पण आपल्याला करावं लागणार आहे. नक्कीच. आपल्याला तो येस. मार्ग त्या मार्गाने चालावं लागणार आहे. आणि मेडिटेशन करणं हे सगळं आपल्यालाच करायचं आहे. तुम्ही आमच्यातली ऊर्जा आम्हाला दाखवून दिली, त्याचा उपयोग कसा करायचा कसं आहे, पण ते आपल्यालाच करावं लागणार आहे. येस. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद खूप पुष्पाताई. खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू 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 द्वारकाबाई. त्यानंतर आपल्या हर्षा. ओके. हर्षा. अरे कोणीतरी दिसलं होतं मला आता. हं. हर्षा प्रियंका नाझीरकर. ओके. तुम्ही तुम्ही सदस्य तुमचं नाव सांगू शकता, पण तुम्ही वाट बघता मॅडम म्हणतील याची. बोला द्वारकाबाई. आत्मा बघूया बरं नमस्ते. काय अनुभव आहे द्वारकाबाईचा तर. आत्मा नमस्ते. मी रेकी मध्ये 15 ऑगस्ट पासून मॅडमकडे क्लास सुरू केला. हं. आता आमच्या दुसऱ्या लेवलचे 8-10 दिवस झालेले आहे, अजून 8-10 दिवस बाकी आहे. पण मला हं. ह्या 15 दिवसामध्ये खूपच काही अनुभव आले छान छान. काही दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी माझे नंदई भाऊ वारले. 15 दिवसापूर्वी तिथे मी 2-4 दिवस माझ्या नंदेकडे मुक्कामी होते. तर तिथे असताना माझ्या नंदेचं खूप पोटामध्ये रात्री दुखायला लागला अचानक. त्यांनी 2-2.5 तास खूप सहन केलं, पण त्यांना असह्य वेदना होत होत्या. मग माझी बहिणीची मुलगी माझ्या नंदेची देराणीच आहे, मग तिने मला उठवलं, मावशी त्यांना खूप त्रास होतोय, तर बघा काही औषध देता येईल तर माहिती आहे का घरातले काही औषध. औषध तर काही माहिती नाही म्हटलं मला, पण बघते म्हटलं मी रेकी शिकते तर थोडी ऊर्जा देऊन बघते त्यांना आराम पडेल तर. मग मी खरंच असं ब्रह्मांडी रेकीला प्रार्थना केली मनातल्या मनामध्ये, सिंबॉल वगैरे टाकला आणि त्यांच्या पोटाशी म्हणजे कमरेच्या बाजूला असा हात ठेवून बसली, डोळे लावून बंद करून माझ्या मनातलं अफर्मेशन देत राहिली. तर त्यांना खरंच बरं वाटलं मॅडम. मला खूप आनंद झाला. म्हणजे बऱ्यापैकी त्यांना म्हणजे असं ह्या हातावर झोपू का ह्या हातावर उठू बसू, अक्षरशः त्यांना असं वाटत होतं किती रडावं ना काय रडावं, इतकं त्यांना वेदना होत होत्या. मग तसं त्यांनी म्हणजे दवाखान्याची सोय केलेली. नंतर माझ्या नंदेचे जावाई त्यांना बाहेर असतात घरापासून काही किलोमीटर लांब, ते येतात तोपर्यंत त्यांना खूप त्रास होत होता. तर मी दिल्यावर त्यांना बरं वाटलं नाही म्हणे खरंच बऱ्यापैकी बरं वाटतंय. मग नंतर परत त्या दवाखान्यात गेल्या. मग मला खूप माझंही बरं वाटतं की अरे वा आपण रेकीतून बघितलं तर काहीतरी आराम मिळाला. अजून जास्त विश्वास वाटला. ते हा अनुभव मला खूप छान होता तो. आणि दुसरा एक अनुभव होता तर मी बोलता बोलता विसरले. माझ्या नातीला एक दिवस ताप आलेला. तर मी म्हटलं उतरून बघते मी तो ताप. करते. तिलाही रेकी दिली, तिचाही ताप उतरला. मला तो एक खूप आनंद वाटला की अरे वा छान ऊर्जा काम करते. आणि माझे बऱ्याच दिवसापासून रेकीचे मी व्हिडिओ बघते, त्यामुळे खूप विश्वास बसले ना असं वाटते आपलं आपण का याच्या आधी मला का नाही कळलं की हे रेकी ऊर्जा काय आहे आणि आपण याच्यात का नाही शिकलो. तर आपल्यासाठी खूप खरंच छान आहे. मी सगळ्यांना खरं सांगेल की घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एकाने तरी रेकी शिकावी. प्रत्येकाने की आज काही कोणाला काही त्रास होतो त्याच्यातून वेदनेतून आपण त्यांना थोडाफार मदत केली, दवाखान्यात जाण्यापर्यंत तरी त्यांना आराम मिळाला तरी आपल्याला खूप तो आनंद होतो. नाही परिपूर्ण 100% बरे करू शकतो, पण काही आराम वेदना मिळाला कमी केल्या. तर वेदना कमी होतात, त्याच्यात त्याचा आनंद खूप आहे. स्वतःला खूप काय छान बदल आहे. वाटतो स्वतःमध्ये. स्वतःमध्ये बदल म्हणजे उत्साह वाटतो कोणत्याही कामाचा आणि छान आनंदी मन राहते. जास्त क्रोध संताप करा वाटत नाही, चिडू वाटत नाही. असं काहीतरी आपल्याला कोणी बोललं तर चिडतो, तर थोडं शांततेतच बोलायचं, चिडायचं नाही, असा बदल आपल्यामध्ये वाटतो. असं जरी आपल्याला वाटतं समोरची व्यक्ती बोलते त्याचा राग येतोय, पण आपल्या आपल्या मनाशी जाड आहे, बोलताय ना काहीतरी त्यांच्या विचाराने बोलताय जात आपण मनावर नाही घ्यायचं, असं म्हणून मी लेट गो करते काही बोलण्यामध्ये. खूप हे खूप सुंदर. खूप छान. लेट गो करता येते. हे खूप मस्त बोलल्या तुम्ही. खूप छान. हो. खूप बस छान. त्यापुरती आपल्याला समोरचा आपण चुकत नाही तरी बोलतोय तरी पण लेट गो करायचं. तर बहुत बढ़िया. शांतता राहते, कोणीतरी एकाने शांत राहिलं म्हणजे शांतता राहते. ते बहुत एक बढ़िया. खूप छान. खूप खूप धन्यवाद. खूप छान. खूप धन्यवाद द्वारकाताई. खूप धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. खूप हर्षा. धन्यवाद. हर्षाचं नाव घेतलं होतं. हर्षा दिसतात का मला. हर्षाने दिसून राहिल्या पण. हो आत्मा नमस्ते मॅडम. दिसल्या. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा. हा, खूप छान अनुभव आले मॅडम. आता थर्ड इयरला आल्यावर म्हणजे आता कोणी बोललं तरी राग येत नाही, शांत राहायचं आणि निगेटिव्ह आता विचार येत पण नाही. आले तरी कट 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 म्हणून पुढे निघून जायचं असं. हा. आणि खूप छान म्हणजे खूप छान वाटतं. आता मेडिटेशनही करावं असं वाटतं. पहिले मेडिटेशन म्हणजे केलेलंच नव्हतं कधी, पण आता आवड झाली आणि बसते दोन दोन वेळा तरी, 2 वेळा 3 वेळा करते. मस्त. छान.
आवड पण शारीरिक खूप मानसिक निर्माण आर्थिक झाली आणि कुठे शारीरिक मानसिक आर्थिक बदल होत चालले. हो हो होत चालली मॅडम. खूप छान. येस. खूप खूप आनंदी धन्यवाद. आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद हर्षा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. नवीन अनुभव सांगते का प्रियंका? अच्छा, डॉक्टर साहेब बोलतात. प्रियंका नाझीरकर सर, प्रियंकाला बोलू द्या. त्यानंतर डॉक्टर ससाने. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. माझ्या बेबीची मला ग्रोथ जास्ती चांगली करायला लागली आहे. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर आमचं बऱ्याच वर्षाचं ते रस्त्याचं काम होत नव्हतं गावाकडचं. जवळजवळ 20 पण काम होत नव्हतं, पण ते आता मार्गी लागलं काम. आणि सेव्हिंग खूप व्हायला लागली. म्हणजे वायफळ खर्च खूप होत होता, विनाकारण खर्च होत होता. तर सेव्हिंग खूप व्हायला लागली आहे. आणि अजून पण आमचं एक पुण्यामध्ये निगडीचं पण जे डेव्हलपमेंटचं काम आहे, ते खूप वर्ष होतच नव्हतं. तेही आता सुरू झालंय. म्हणजे जे आपली कामं जी अडलेली असतात ती मार्गी लागायला लागली आहेत आता. आणि सेल्फ डेव्हलपमेंट तर झालेली आहेच आहे. आणि हे पण झालं म्हणजे एक विकनेस होता सुरुवातीला, सीझर झाल्यानंतर तो विकनेसही गेला. आणि कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला. आणि आता कशाचीच भीती वाटत नाही, म्हणजे टेन्शन येतच नाही. कारण का आपल्याला माहितीये ब्रह्मांड आपल्या सोबत आहे, आपण ब्रह्मांडाचं लेकरू आहे. त्यामुळे सगळं आता आनंदी आनंद सर्वीकडे. लाडकं लेकरू लाडकं लेकरू. आहे ना. हा. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू प्रियंका. हा. थँक्यू. डॉक्टर साहेब, डॉक्टर ससाने. हा. नाव घेता बरोबर. सॉरी गायब आहेत. हा. माईक बंद आहे ना सर? आत्मनमस्ते सर्वांना. नमस्ते. आता मी आता रेकी जॉईन केलेला वर्ष होऊन गेले मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं. ऍक्च्युली म्हणजे आमची बहीण उषा सपकाळ आहे, ती मुंबईला असते. तिने अगोदर हा कोर्स केला, परंतु आमच्या कुटुंबात कुणाला तिने सांगितलं नव्हतं. अगोदर तिने अनुभव घेतले आणि तिच्या स्वतःला वैयक्तिक एवढा फरक पडला. म्हणजे तिचे शारीरिक सुद्धा गुडघे वगैरे दुखायचे ते बरेचसे कमी झाले. आणि घरातला सुद्धा कुटुंबियांना फरक पडल्यानंतर तिने आमचे भाचे किशोर बोराडे यांना सांगितलं. त्यांनी केला, त्यांना अनुभव आल्यामुळे त्याच्या मिसेस सारिका त्यांनी पण केला कोर्स. आणि मग यांना अनुभव आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. मला सांगितल्यानंतर मी लगेच तत्काळ कोर्स जॉईन केला. कारण मला हे प्रिन्सिपल्स वगैरे आवडले मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे. कारण अगोदरही काही अशा इन्स्टिट्यूटची माहिती, फार काय माहिती मी घेतलेली नव्हती अशी, परंतु माहिती मिळाली होती. परंतु ते कोर्सेस काय काय म्हणजे हिंदीत काय इंग्लिशमध्ये असे होते. त्यामुळं आपल्या मराठीत कोर्स आहे म्हटल्यानंतर आणखीन मला बरं वाटलं. कारण मराठीतलं कसं बऱ्यापैकी आपल्याला कॅप्चर होतं, ग्रास्पिंग चांगलं होतं. त्यामुळे मग मी जॉईन केलं. मी जॉईन केल्यानंतर तसं पुष्कळ म्हणजे फरक पडला. म्हणजे मला वैयक्तिक फरक पडला, म्हणजे कॉन्फिडन्स वाढला. महत्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे आपण म्हणतो ना व्यक्तिमत्व विकास, ते व्यक्तिमत्व विकासाचे जे पैलू जे दडलेले होते ते असं ओपन अप झाले असे. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जीवनामध्ये सुख समाधान शांती आनंद हे म्हणजे अगदी ओसंडून वाहतंय असं जाणवायला लागले. हे म्हणजे मी ग्रँड मास्टर केल्यानंतर फर्स्ट डिग्रीला एवढं जाणवलं नव्हतं, पण सेकंडला, नंतर थर्ड डिग्री, नंतर मास्टर आणि ग्रँड मास्टर याला हळूहळू असं फरक पडत गेला. आणि ग्रँड मास्टर केल्यानंतर तर फार मोठ्या प्रमाणात आता ऊर्जा येते. आज सुद्धा मॅडम दुपारी शक्यतो आता हॉस्पिटल माझं असल्यामुळे वेळ मिळत नाही, पण आज दुपारी माझे मित्र डॉक्टर राजेंद्र माने मग असे ज्यांनी शेअरिंग केलं त्यांनी मला मेसेज केला की आज पौर्णिमा आहे आणि मॅडमनी आज मेडिटेशन सर्व करायला सांगितले जास्तीत जास्त. तर दुपारी सुद्धा मी ग्रँड मास्टर मेडिटेशन केलं. तर ऊर्जा अशी प्रचंड प्रमाणात आपल्या येते हे जाणवतोय. म्हणजे तुम्ही सांगता ना त्याप्रमाणे की ते ओम तुम्ही 10 वेळा म्हणल्यानंतर की जाणवतं की ती ऊर्जा ब्रह्मांडातून येते आपल्या आज्ञाचक्रात आणि संपूर्ण शरीरात फिरते. हे जाणवतं खरं. म्हणजे खरं आश्चर्य वाटतं. म्हणजे असे हे शास्त्र आहे, हे शास्त्रच आहे, एक मोठं शास्त्र आहे. आणि पूर्वी हा याच्यावर विश्वास नाही बसायचा, पण स्वतः अनुभव घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात आता विश्वास बसलाय. माझी हेल्थ सुद्धा चांगली आहे. आता माझं वय 68 आहे. 68ला आय एम फिट अँड फाईन, कुठले आजार नाही काय नाही, म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेले असे.
आणि तर महत्वाचं म्हणजे हे एक मिनिट सर, हे सगळेजण असे अवाक होऊन बघतायत. 68 ग्रँड 60 मास्टर्स रिवर्स जर्नी आहे ना, म्हणून मग ते हा दिसत हा नाहीत, हा लक्षात घ्या. रिव्हर्स जर्नी, तुम्ही जे रिव्हर्स जर्नी सांगितलं त्यामुळं 20-25 वर्ष आपण अजून यंग झाल्यासारखं वाटतं की रिव्हर्स जर्नीचं तुम्ही जे मेडिटेशन घेतलं होतं आणि त्याचे काही पॉईंट सांगितले तुम्ही, त्यामुळं खूप छान छान असं वाटतं. आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा. आता हॉस्पिटल आहे त्यामुळे रात्रंदिवस काम करावं लागतं. आता सुद्धा मी हॉस्पिटलमध्येच बसलेलो आहे. त्यामुळं मगाशी जॉईन करता आला नाही, पण आता जॉईन केला मी. बऱ्याच जणांचे शेअरिंग वगैरे ऐकलं. त्या शेअरिंग मध्ये ते ज्या ताईंनी आता सांगितलं त्यामध्ये मला, तुम्ही मेडिटेशन घेतलेलं दया आणि क्षमा, म्हणजे मगाशी म्हणले ना लिव्ह इट लेट गो, लेट गो, म्हणजे तुम्ही जे मेडिटेशन शिकवलंय मॅडम, क्षमा, दया आणि क्षमा, ते म्हणजे ते त्यांनाही आत्मसात केले अशा या प्रकारे. आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात येते. रात्रंदिवस काम केलं तरी कंटाळा येत नाही, काय नाही, एकदम फ्रेश वाटतं. पण नंतर असा विचार केला गेला की म्हणजे नुसतं कुटुंबातल्या मीच नुसतं शिकून चालणार नाही, कारण कुटुंबामध्ये जर श्वास टिकायचं असलं तर कुटुंबातल्या सर्वांनीच करायला पाहिजे. म्हणून म्हणजे माझी मिसेस अनिता किंवा मुलं सर्वांनीच हा कोर्स केला. शुभम, कोमल सर्वांनी हा कोर्स केला आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे फरक पडलाय. सगळे मेडिटेशन सर्वजण करत असतात असे. आणि तुम्ही जे वेगवेगळे मेडिटेशन जे घेताय का नाही, ते फार म्हणजे अगदी अंतर्मन ध्यान, अंतर्मनाचे ध्यान वगैरे, म्हणजे जे कधी आपण विचार पण केला नव्हता. अंतर्मनाचे ध्यान किंवा जी चक्र घेतली तुम्ही, जे 7 चक्राचे वेगवेगळे प्रत्येक चक्राचं मेडिटेशन घेतलं, त्यामुळे चक्र अशी एकदम काय म्हणतो त्यांना, ऊर्जित झाल्यासारखं असं वाटतं. म्हणजे त्यातली निगेटिव्हिटी गेली आणि त्याच्यात खचाखच अशी पॉझिटिव्हिटी चक्रामध्ये भरली असं जाणवतं. मॅडम ते मला हा एक शंका पण आहे मला की ते कुंडलिनी जागृत होणे वगैरे म्हणतात, ते कसं आहे, किंवा हे चक्रामध्ये अजून म्हणजे चक्र अशी स्फुरण पावतात किंवा एकदम त्यांच्यातून स्फूर्ती आणि ऊर्जा येते असं वाटतं. नक्की सर, आपले आत्मस्वरूपाचे जे सेशन आहे ते नक्की पुन्हा एक वेळ बघा, त्यामध्ये तुम्हाला ते सगळं दिलेलं आहे. हा तर हे सुद्धा जाणवतं की म्हणजे कुठून काय विचार असे, म्हणजे एखादा प्रश्न असला ना ते कुठून सोल्युशन येतात, ते वाटतं की अरे आपली कुंडलिनी जागृत झाली का काय, ते एकदा मॅडमला येस. विचारायचं. हा, मोठ्या प्रमाणामध्ये ऍज अ ग्रँड मास्टर तुम्ही जर ध्यानधारणा करून पुढे असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपली कुंडलिनी जागृतीकडे तो आपला प्रवास आहे. आता कुंडलिनीचा विषय निघालाच म्हणून खरं तर हा खूप मोठा विषय आहे. कुंडलिनी जागृत आहे का नाही हा विषय नसतो, तर कुंडलिनी किती प्रमाणात जागृत आहे हा विषय असतो. ओके, ते तर आपली अलीकडे मोठ्या कसं होतंय प्रमाणात बरेच, जागृत आहे. येस, एवढं हा मात्र म्हणजे नक्की. कुठलं प्रॉब्लेम किंवा संकट असली ती आपोआप म्हणजे त्याच्यावर सोल्युशन आपोआप निघतं. त्यामुळे असा बऱ्याच वेळा अनुभव आला, म्हणून मॅडम विचारला हा प्रश्न. आता दुसरा सगळ्यात मोठा फरक म्हणजे बिझनेसच्या बाबतीत म्हणजे अप्रोच टू द पेशंट म्हणा वगैरे, हे सगळं बदललं. म्हणजे हे जे आपण जे सगळे कोर्सेस केले की नाही ग्रँड मास्टर पर्यंत, त्यामुळं बदललं. मगाशीच माने सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा अनेक पेशंटवर असं प्रयोग करून बघितले की जे क्रॉनिक म्हणजे अगदी जुनाट आजाराचे होते, असे पेशंट सुद्धा आपल्या म्हणजे औषधं तर देतोय आम्ही, पण त्याच्याबरोबर ही रेकीचा वापर केल्यामुळं आणि आपण काही तसे त्यांना संज्ञा दिल्यामुळं ते बरे झालेले आहेत. चांगल्या प्रकारे फरक पडलाय. विशेषतः मानसिक त्रास वगैरे ज्यांना असतो की त्यांना ज्यांना वर्ष 2 वर्ष किंवा आयुष्यभर औषधं खावी लागतात, अशा पेशंटला सुद्धा औषधं बरीचशी कमी झालेली आहेत किंवा काही जणांची सुटलेली आहेत, असं पण वाटतं. म्हणजे हे फार म्हणजे असं मोठ्या प्रमाणात म्हणजे जाणवून आलंय की बिझनेस. आणि मला एक ह्या तुमच्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं एक चांगलं पडतं की तुम्ही नुसतं बाबा अध्यात्म करा, नुसतं मेडिटेशन करा हे सांगत नाहीये. तुम्ही बिझनेस कसा वाढवायचा, म्हणजे आपली म्हणजे व्यक्तिमत्व विकास, म्हणजे स्वतःची प्रगती, आपल्या कुटुंबाची प्रगती, त्याचप्रमाणे आपली आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, रिलेशन पण जपायला सांगताय. रिलेशनसाठी तुम्ही वेगळे वेगळे सेशन घेताय, त्यामुळे रिलेशनशिप सुद्धा वाढते. मग त्यातनं सुद्धा आनंद मिळतो रिलेशनशिपमुळं. आणि बिझनेसचे ट्रेनिंग, तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग घेतलंय, बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग घेतलंय, नंतर आपल्या घर कसं ठेवायचं हे जे ट्रेनिंग घेतलंय, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात असं प्रचंड प्रमाणात म्हणजे बदल होतो. आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारते, हे मी स्वतः अनुभवलंय. माझ्या ज्यांचे परिचय आहेत आपले, आता माझ्या कुटुंबातले जवळजवळ 35 जणांनी आपला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा कोर्स केलेला आहे.
तर प्रत्येकाचे अनुभव असेच आहेत की बिझनेस सुद्धा वाढलेले आहेत, त्यांचे आर्थिक हे सुद्धा सुधारलेले आहेत. त्यामुळे खरं तर असं वाटतं की म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये हे जायला पाहिजे आणि ते खरं लहानपणापासून मिळायला पाहिजे. परंतु असं असतंय की जेव्हा कधी ब्रह्मांडाला वाटेल की बाबा यांना ही ऊर्जा द्यावी, त्यावेळेला ती दिली जाते. मला बरोबर. समजा उद्या उशिरा मिळाली असली, परंतु मला अपॉर्च्युनिटी मिळाली की मी ग्रॅब केली, म्हणजे ग्रॅब द अपॉर्च्युनिटी. म्हणून मला उशिरा मिळालं वगैरे असं इवळत बसण्यात काही अर्थ नाही. जेव्हा ब्रह्मांड किंवा आपल्याला निसर्गातून ही जी अपॉर्च्युनिटी मिळते, त्यावेळेला ती अपॉर्च्युनिटी आपण ग्रॅब करायला पाहिजे आणि ह्या संधीचं, सुवर्ण संधीचं सोनं करायला पाहिजे असं मला वाटतं, आणि स्वतःची प्रगती करायला पाहिजे. धन्यवाद. नक्की. आत्मनमस्ते सर्वांना. खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. सगळे ग्रँडमास्टर मात्र थोडे हसत होते. सर सगळा अभ्यास सांगून देतात का आपला सगळ्यांना? मॅडम सांगत नाहीत आम्ही काय काय शिकवतो. सरांनी आम्ही काय काय शिकलो खूप काही काही सांगून देऊन राहिले. ग्रँड मास्टरला वाटलं सगळ्या जुन्या. हो ना ग्रँड मास्टर? काय हरकत नाही. तर नक्कीच अनेक लोकांपर्यंत पोहोचलं की खरोखर ग्रँड मास्टर हा अभ्यास फार वेगळा आहे. त्यामध्ये जे आहे ते खूप वेगळं आहे. इतर ठिकाणपेक्षा वेगळं असं आपण म्हणू नये. आपण म्हणूया की आपला अभ्यास खूप छान आहे. इतरांशी आपण आपली तुलना करूच नाही. आपण बघूया आपण आपला काल जो अभ्यासक्रम होता तो आज अधिक छान कसा करता येईल याकडे आपला एक कल असतो. बस असाच आपला प्रवास असतो. आणि अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. खूप धन्यवाद. या ब्रह्मांडासोबत एकरूप व्हा. नक्कीच नवीन बॅचला या. सगळ्यांनीच या ऊर्जेचा अनुभव घ्या. आणि आता मात्र मी सगळ्यांना फक्त आवाहन करते की नवीन बॅचला या, ज्यांना यायचं आहे मोठ्या प्रेमाने. आम्ही काही तुम्हाला शब्द देणार नाही. आम्ही कोण शब्द देणार, पण आम्ही हे पण सांगतो की आम्ही ब्रह्मांडाच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. स्वतः नाही पण ब्रह्मांडाच्या वतीने शब्द देतो की तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो नक्कीच ऊर्जेच्या मदतीने त्याला तुम्हाला सोल्युशन काढण्याची क्षमता तुमच्याच आतमध्ये निर्माण होते. तुम्हाला जेव्हा आपल्याला गरज असते, वेदना असतात, दुःख असतात, तेव्हा आपण आहे ना इतरांसमोर हात पसरतो, इतरांना मदत मागतो. नका मागू. जेव्हा खूप जास्त मदत कोणाला मागली जाते तेव्हा मदतीचे दरवाजे बंद झालेले तुम्ही सुद्धा अनुभवलेले आहेत, मी सुद्धा अनुभवलेले आहेत. आणि म्हणूनच का आपण ऊर्जेसोबत जुडलो आहे. त्याशिवाय काय जुडलो असतो. पण जेव्हा इतर ठिकाणून मदतीचे दरवाजे बंद होतात, आपण आता असहाय्य आहे असं वाटतं, तेव्हा फक्त ऊर्जेसोबत जुडा. तुम्हाला ऊर्जा मदत करते आणि तुम्ही तुम्ही स्वतःचं सोल्युशन तर काढताच काढता, पण इतरांना मदत करण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार असता. अशी ही ऊर्जा. थँक्यू सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते. आपण मेडिटेशन घेणार आता. आत्मा नमस्ते. माईक 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 बंद करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. व्यक्तिमत्व विकास घडवा. आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक आपल्या क्षमतांचा विकास करा. खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.